In today's Holly, give me a second, please. I'm sorry. First of all, we are celebrating today's special Holy Spiritual Day. Okay, in today's Holy Spiritual Day, we will be discussing about some practicals and some topics which are related to the icons. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काय, बेसिकली आपण काय केलं की वेबसाईटला सुंदर बनवलं, त्यानंतर त्यामध्ये आउटलाईन ॲड केल्या, त्यानंतर त्यामध्ये बऱ्याचशा प्रक्रिया आहे, ज्या बऱ्याचशा प्रक्रिया काय केल्या, इनबिल्ड केल्या, आउटबिल्ड केल्या. तर बेसिकली आपण काय केलं, एक स्ट्रक्चर प्रॉपरली क्रिएट केलं. बट कुठल्याही वेबसाईटचं ज्या टायमाला आपण ओनली स्ट्रक्चर क्रिएट करतो, तर ते स्ट्रक्चर पुरेसं नसतं त्या वेबसाईटला रँक करण्यासाठी किंवा त्या वेबसाईटला व्यवस्थित बनवण्यासाठी. अदरवाईज the structure will be not enough to do our website as user friendly. बऱ्याचशा गोष्टी आता वेब डेव्हलपमेंटमध्ये काय होतं की बऱ्याचशा छोट्या कंडिशन्स येतात असतात, जसं की UI UX डिझाईन, यूजर इंटरफेस, यूजर एक्सपिरियन्स, ते समजून घ्यायचं आहे कुठं कुठं पॉईंट कसा होतो, सगळ्या गोष्टी. बट एव्हरी इम्पॉर्टंट थिंग्स प्रोसीड इन अ वेबसाईट दॅट द इमेज अँड द आयकॉन्स. ओके, सो टुडेज टॉपिक इज बेस्ड ऑन दी CSS आयकॉन सेंटर. आता CSS आयकॉनवरती आजची संपूर्ण टॉपिक आहे, प्रॅक्टिकल सेशन आहे, थेरॉटिकल सेशन आहे, बेस असणार आहे. आता आयकॉन्स जे असतात ते आयकॉन्स प्रीबिल्ट नसतात कुठल्याही CSS कंपायलरमध्ये, किंवा काही पेड कंपायलर असतात, ज्या पेड कंपायलरमध्ये काय असतं की CSS आयकॉन्स इनबिल्ट असतात, किंवा आपण काय करतो की एक्सटर्नल आयकॉन्स घेत असतो आणि त्या ठिकाणी स्टार्टअप करत असतो. द आयकॉन्स कॅन इझिली बी ॲडेड इन युअर HTML पेज बाय युझिंग द आयकॉन लायब्ररी. सिम्पल आहे. लायब्ररी हा शब्द नवीन कळत असेल तुम्हाला, बट लायब्ररी दिस वर्ड इज ऑफन यूज. लायब्ररी काय असते माहिती का, लायब्ररी म्हणजे एक सेट ऑफ स्ट्रक्चर असतं, ज्या सेट ऑफ स्ट्रक्चरमध्ये सगळे आपले यूजफुल डेटा प्रीबिल्ट केलेले असतात. आपण फक्त काय करतो, एक URLचं कनेक्शन देतो आपल्या एडिटरला. ओके, आणि त्या ठिकाणाहून इकडले जेवढे पण इन्फॉर्मेशन असते ती सगळी इन्फॉर्मेशन काय करत असतो आपण या ठिकाणी इम्पोर्ट करत असतो. बेसिकली हे काम असतं लायब्ररीचं. लायब्ररी इट इज द बेसिकली sets of fundamental icons, sets of fundamental fonts, as well as sets of fundamental colors, where we can easily import the data using some URL and using some scripts वगैरे. आता हेच सगळं झालं लायब्ररीच्या बाबतीत इन्फॉर्मेशन. नाव वी आर गोईंग हाऊ टू ॲड द आयकॉन्स. आयकॉन्स आपल्याला जर ॲड करायचे ठरले आपल्या पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीवरती, तर आपण त्या सगळ्या गोष्टी कसं करू शकतो, किंवा हाऊ वी कॅन import the icons from a library. The simplest way to add the icon to your HTML page is with the icon library. Icon library वर सगळ्या गोष्टी होऊ शकतात, such as a font awesome. आता हा शब्द ध्यानात ठेवायचा, फॉन्ट ऑसम. वाय हा शब्द का ध्यानात ठेवायचा, मी आता 2 शब्द बोललो की जसं की आयकॉन आपल्या इथंही मिळतात ना पाहायला, तसं काय असतं माहिती का, जे प्रीमियम ॲप्लिकेशन किंवा प्रीमियम वेबसाईट जे बनतात त्याच्यासाठी आपण काय करतो, UI स्लॅश किंवा UI आणि UX डिझाईन म्हणून एक स्वतंत्र टॉपिक असतो, एक स्वतंत्र लायब्ररी असते, ॲप्लिकेशन असतं, जसं की फिग्मा जॅम वगैरे असे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स असतात, ज्यावरती आपण काय करतो की एखादं ॲप्लिकेशन, एखादं वेब पेजचं स्ट्रक्चर वगैरे आपण क्रिएट करत असतो बेसिकली. तर त्याच्यामध्ये काय होत असतं की आपल्याला जर आयकॉन्स पाहिजे असले डिझायनिंगसाठी, तर आपण काय करतो की एक लायब्ररी आहे, ज्या लायब्ररीचं नाव फॉन्ट ऑसम आहे. आपण त्या लायब्ररीला काय करत असतो, इम्पोर्ट करत असतो, आणि आपलं जे पेज आहे वेबसाईटचं म्हणा किंवा ॲप्लिकेशनचं म्हणा किंवा अँड्रॉइड ॲप्लिकेशनचं म्हणा, आपण काय करतो त्या ठिकाणी क्रिएट करतो. जसं आपण फॉन्ट ऑसम नावाच्या ॲप्लिकेशनकडून डेटा इम्पोर्ट केला, तर फॉन्ट ऑसम नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये अशी खास काय बात आहे, किंवा लायब्ररीमध्ये खास काय बात आहे. सिम्पल, जर समजा बाय चान्स मी सर्च बटनावरती क्लिक केलं तर आय हॅव फॉन्ट ऑल्सो, जर मी या फॉन्टवरती क्लिक केलं तर जसं मला पाहिजे तसं मी काय करू शकतो, या ठिकाणी फॉन्ट टाकू शकतो, राईट. बट या फॉन्टला काही महत्त्व नाही, किंवा या आयकॉन्सला काही महत्त्व नाही. का महत्त्व नाही, ऑटोमॅटिकली ह्या आयकॉनची साईज इन्क्रीज होत नाही, साईज डिक्रीज होत नाही. आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला ट्रान्सपरंट करता येत नाही, किंवा बऱ्याचशा गोष्टी याला चेंज करता येत नाही. ओके,
तर काही काही जे आयकॉन्स असतात ते आयकॉन्स बनलेच असे असतात की दे डिड नॉट चेंज इन एनी हाऊ कंडिशन्स. जरी आपल्याला गरज असली तरीसुद्धा ते आयकॉन्स काय होऊ शकत नाही, चेंज होऊ शकत नाही. तर अशा टायमाला काय होतं की वी विल बी यूज अ एक्सटर्नल लायब्ररी विच आर दी फॉन्ट ऑसम लायब्ररी. आणि फॉन्ट ऑसम लायब्ररीवरनं आपण काय करतो की आयकॉन्स आपल्या वेबसाईटसाठी किंवा आपल्या ॲप्लिकेशनसाठी इम्पोर्ट करून घेतो. मग आयकॉन्स त्या ठिकाणून इम्पोर्ट केल्याच्या नंतर ते आयकॉन्स काय होऊ शकतात, ॲज वी वॉन्ट आपल्या जो HTML पेज आहे किंवा जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरला लागल तसं आपण काय करू शकतो, बेसिकली चेंज करू शकतो त्या आयकॉन्सला. तर खास बात याची अशी असते. आता इथपर्यंत कळालं की आयकॉन्स कुठून घेतात, तर लायब्ररीमधनं घेतात. मग कोणती लायब्ररी, तर फॉन्ट ऑसम नावाची लायब्ररी. इथपर्यंत 2 कंडिशन कळाले आपल्याला. ॲड द नेम ऑफ स्पेसिफिक आयकॉन क्लास टू एन इनलाईन HTML. सगळ्यात अगोदर काय करायचं, फर्स्टली वी हॅव क्रिएट अ क्लास इन इनलाईन HTML. आता क्लास, डिव्हिजन, नॅव्हिगेशन हे छोटे छोटे पॉईंट्स आहे जे की आपल्याला घ्यायचे आहेत. बट बेसिकली मी काय सांगतो, क्लास इट इज द सिलेक्शन एरिया वेअर वी कॅन यूज मल्टिपल सेक्शन. ठीक आहे, असं जर नाही समजलं तर तुम्हाला मी समजून सांगतो. व्हॉट आर द क्लास. ओके, क्लास नेमकी काय असतो आणि त्याच्यामध्ये काय असतं. क्लास म्हणजे काय असतो माहिती आहे का, की आपलं पेज आहे विच आर स्टार्टेड विथ द बॉडी हेअर अँड विच आर एंडेड विथ द बॉडी सेक्शन हेअर. इथपर्यंत कळालं की हे आपलं बेसिकली पेज आहे. मग क्लास काय काम करतो, तर क्लास काय करणार, एक सिलेक्शन डिसाईड करणार. ओके, एक सिलेक्शन डिसाईड करणार म्हणजे थोडक्यामध्ये काय करणार, एक छोटी बॉडी तयार करणार. ही एक बॉडी तयार केली आणि एंड विथ द हेअर. बॉडीच्या आतमध्ये सब बॉडी तयार करायचं काम कोण करत असतं, तर इट विल बी क्रिएटेड बाय दी क्लास. क्लासच्या खूप सारे डेफिनेशन आहे. जशी जशी आपल्याला गरज पडेल आपल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये तसे तसे आपण काय करणार, त्याच्या डेफिनेशन, त्याचे युजेस ॲज वी वॉन्ट आपण चेकआउट करणार. फक्त बेसिकली एवढंच ध्यानात ठेवायचं की क्लास इज बेसिकली टू सिलेक्ट द सेक्शन इन आवर टोटल बॉडी पेज. बॉडी पेजच्या आतमध्ये आपण काय करू शकतो, एक छोटंसं सिलेक्शन करू शकतो किंवा एक छोटीशी गोष्ट त्या ठिकाणी डिसाईड करू शकतो. हे सगळं कंडिशन कशानुसार होतात, तर क्लासनुसार होतात. ओके, क्लासच्या बाबतीतही आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघू आपण. नेक्स्ट पॉईंट नंतर काय आहे की फॉन्ट ऑसम आयकॉन्स. आता फॉन्ट ऑसम आयकॉनमध्ये ही जी लायब्ररीला जर आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर ते कसं करतो आपण, टू यूज द फॉन्ट ऑसम आयकॉन्स गो टू द fontawesome.com. आता fontawesome.com हे काय आहे, लायब्ररी आहे. ओके, सगळ्यात अगोदर आपलं काय करावं लागतं, पर्टिक्युलर त्या लायब्ररीजवरती जावं लागतं. जसं की समजा मी या लायब्ररीवरती गेलो आहे. ओके, आता ह्या लायब्ररीवरती गेल्याच्या नंतर ह्या लायब्ररीच्या आतमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर साईनअप करावं लागतं. स्टार्ट फ्रीमध्ये करा किंवा स्टार्ट प्रोमध्ये करा, ॲज यू वॉन्ट. जसं तुम्हाला या ठिकाणी साईनअप करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करून घ्यायचं, साईनअप करून घ्यायचं. साईनअप केल्याच्या नंतर तुमचं अकाउंट ओपन होतं आणि अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला सोर्स कोड मिळतो. सोर्स कोड लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला. ओके, आता समजा बेसिकली तुम्हाला सांगतो कसं. मी तर अकाउंट ओपन करणार नाही, ऑलरेडी माझ्याकडे काय आहे, फिग्मा डिझाईन इन्स्टॉल आहे, त्यामुळे मला अकाउंट ओपन करण्याची गरज नाही. पण तुम्हाला सोर्स कोड कसा मिळतो ते सांगतो तुम्हाला मी. बूटस्ट्रॅप, ॲक्च्युली तो सोर्स कोड कसा असतो, बूटस्ट्रॅप 5. तो सोर्स कोड किंवा ते सेक्शन कसं असतं ते तुम्हाला एकदा समजावून सांगतो मी. हे वेगळी साईट आहे. त्याच्यावरती बघा तुम्हाला एक लिंक, CSS लिंक भेटली बघा इथं. कॉपी पेस्ट द स्टाईल शीट लिंक इन टू युअर हेड सेक्शन. हे जे दिसतंय का तुम्हाला, ही जी लिंक दिसते पूर्ण, या लिंकला आपण काय म्हणतो, सोर्स कोड म्हणतो, जे की कनेक्शन बिल्ड करण्यासाठी काम करत असतं. तसं तुम्ही काय करणार, फॉन्ट ऑसमच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी जसं तुम्ही अकाउंट ओपन केलं की तुम्हाला काय होईल की CSSची लिंक खाली भेटून जाईल. आणि CSSची लिंक खाली भेटल्याच्या नंतर बेसिकली काय कंडिशन क्रिएट होऊन जाईल की तुम्ही त्या ठिकाणी यू कॅन ॲक्सेस दी लायब्ररी फ्रॉम दॅट सेक्शन ऑल्सो. बूटस्ट्रॅप नावाची एक लायब्ररी आहे, फॉन्ट ऑसम नावाची एक लायब्ररीज आहे, त्याच्यानंतर ॲनिमेशन नावाची एक लायब्ररी आहे, ॲनिमेटो ॲनिमेशन म्हणून एक लायब्ररी. तर खूप साऱ्या लायब्ररीज आहे. ॲज पर आवर डिझाईन we can access the data from that library by using style sheet fundamental properties. सिम्पल टेक्निक आहे, जास्त काय अवघड नाही त्याच्यामध्ये. बट तुम्हाला त्यापर्यंत मला सांगायचं होतं की बाबा या प्रकारचे सुद्धा आपण काय करू शकतो की त्या ठिकाणी जाऊन तिथला जो कोड आहे तो काय करू शकतो, इनबिल्ड करू शकतो किंवा प्री मॅच्युअर करू शकतो. इथपर्यंत झालं. आता फर्स्ट कंडिशन तुम्हाला काय सांगितलं मी, तर फर्स्ट कंडिशन इज दॅट की आयकॉन आपल्या CSSमध्ये प्रोव्हाइड केले जात नाही किंवा दिलेले जात नाही.
सेकंड पॉईंट मी काय सांगितलं याच्यामध्ये की आयकॉनसाठी आपल्याला एक लायब्ररी फाउंड आउट करावं लागते, जी लायब्ररी आहे फॉन्ट ऑसम नावाची लायब्ररी. पॉईंट नंबर थर्डमध्ये आपण काय केलं की ह्या लायब्ररीला जर ॲक्सेस करायचं असलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काय, आपल्या HTML स्ट्रक्चरमध्ये, नॉट CSS स्ट्रक्चरमध्ये, ओन्ली HTML स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक क्लास डिफाईन करावा लागतो. जसं की मी एखादा क्लास डिफाईन करून तुम्हाला सांगतो. क्लास, नॅव्हिगेशन, हेडर, फुटर, ओके, बऱ्याचशा गोष्टी. बेसिकली what are the classes? Classes is the sub part of body which are situated under the body section. जास्त काय अवघड नाही, सिम्पल आहे. सो यू जस्ट चेक हेअर, मी बॉडी सेक्शनच्या आतमध्ये गेलो आणि बॉडी सेक्शनच्या आतमध्ये जाऊन आय एम जस्ट डिफायनिंग अ क्लास, CLASS. So these are my class. Class are started with the upside and class are ended with the downside. So I'm just going to I'm just going to create header section here. Okay, I'm just going to create some h1 tag here. So hi, how do you eat well? So that type of section I have created here. तर तुम्ही बघा तर क्लास कसा सेट झाला, यू जस्ट चेक आउट. बघा सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय झाली की क्लासच्या आतमध्ये तुम्ही बघा, आय वॉन्ट टू डिस्कवर द पॅरलल युनिवर्स इन माय सेक्शन, हे H1 आहे. ओके, तर हे कुठं आलं आहे, खाली खाली येऊन गेलं, आय वॉन्ट टू डिस्कवर द पॅरलल युनिवर्स इन माय सेक्शन. आता त्याच्यानंतर बघा वरती काय सेक्शन क्रिएट झाला की क्लासच्या अंडरमध्ये हाय डू यू इट्स वेल, हे वरती टाकलं मी. ओके, आणि याला बंद करतो मी 5 मिनटासाठी, मी तुम्हाला समजून येईल. ओके, एकच नाव दिसेल त्या ठिकाणी. सो हाय डू यू इट्स वेल हा जो शब्द आहे विथ मार्जिन वगैरे म्हणा किंवा त्याच्यामध्ये आपण जो शॅडो वगैरे दिली, तर यांनी काय केलं माहिती का, एक पर्टिक्युलर पॉईंट्स आहे, पर्टिक्युलर पॉईंट आहे. पर्टिक्युलर पॉईंटमध्ये काय झालं की त्याने एक सेक्शन तयार केला, ज्या सेक्शनच्या अंडरमध्ये आपण काय करू शकतो की चेंज आउट करू शकतो. इफ यू सिलेक्टेड द क्लास यू जस्ट गोइंग टू चेंज इन द क्लास ऑल्सो, नॉट इन H1 स्टाईल. आता जर समजा बाय चान्स मी जर इथं H1 सिलेक्शनच्या ऐवजी जर क्लास दिला ना, CLASS क्लास, तो व्हॉट विल बी हॅपन, तुम्ही बघा ज्या प्रॉपर्टीज होत्या, ओके, हाय डू यू इट्स वेल, ती ज्या संपूर्ण प्रॉपर्टी आपण दिल्या होत्या ना इथं, रोबोटो, त्यानंतर टेक्स्ट शॅडो, इटॅलिक, स्मॉल कॅप्स आणि फॉन्ट साईज वगैरे, तर ते सगळंचं सगळं त्या क्लासला आलं मीन्स वॉट, काय जर आपण बॉडीला कन्सिडर केलं असतं, इफ यू जस्ट एअर ना, इफ यू कन्सिडर एअर बॉडी टॅग, तर तुम्हाला डायरेक्ट डिफरन्स कळून जाईल की व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन क्लास अँड बॉडी. सो इफ आय एम जस्ट कन्सिडरिंग द बॉडी अँड गिविंग द कलर ना, background and here is color, COLOR, background color which is a blue, and I am just hitting the run button. So you just take it की पूर्ण बॉडीला काय झाला, रंग आला. सिम्पल, संपूर्ण बॉडीला काय होऊन गेला, रंग आला. इफ आय एम जस्ट सिलेक्टेड हेअर बॅकग्राऊंड कलर, सो बॅकग्राऊंड अँड बेसिकली COLOR कलर, and I'm sorry, I am just hitting the white, WHIT white. ओके, ठीक आहे, अप डाऊन करावं लागेल याला. तर मला सांगायचं हेतू काय होतं तुम्हाला की बेसिकली ज्या वेळेला आपण एखादा क्लास डिफाईन करतो ना, तर ते बॉडीच्या आतमधला एक छोटा बॉडी पार्ट असतो, बस सिम्पल. बॉडी इट मीन्स पॅरेंट, क्लास इट मीन्स चाइल्ड, आणि त्या क्लासच्या आतमध्ये जे H1 H2 असतात ते चाइल्डचे पण चाइल्ड, पॅरेंट, चाइल्ड ऑफ चाइल्ड, परत चाइल्ड ऑफ चाइल्ड, परत चाइल्ड ऑफ चाइल्ड, ते CCC पुरं चालता कंटिन्यू चालू असतं. हां, पिढ्या थोडक्यामध्ये. आता इथपर्यंत कंडिशन झाली आपल्याला की वी हॅव सक्सेसफुली कवर दी overall definition about the class, overall definition about the font, about presenting in a CSS. So now we are going to the actual practice, how we can place our icons in different ways, in different color or also in different shadows. तर सगळ्यात अगोदर 2 प्रकारच्या मेटा इन्फॉर्मेशन्स असतात. फर्स्ट मेटा इन्फॉर्मेशन एक असते जी की आपल्याला
ॲलो करते की आपण सरळ सरळ हेड टॅगच्या आतमध्ये ती हिडन इन्फॉर्मेशन टाकू शकतो. The client can't be see that hidden information which you have put in the HTML section also. But if you want to, client can see the hidden information which you have put it in your HTML section, or also you have give the authority to the client. If the condition will be happens that your program will be going under corrupt, or it will be going to under corruption, that time the client will be change the properties, or the client will be change the hidden information. हे सगळं ॲलो करायचं काम सोर्स कोड, इट मीन्स स्क्रिप्ट करत असतो. आता हा जो स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्टवरती आपलं बेसिकली खूप मोठं लेक्चर घ्यायचं आहे. बेसिकली स्क्रिप्ट टॅग कुठं यूज होतो, तर स्क्रिप्ट टॅग यूज होत असतो या ठिकाणी बेसिकली आपण त्याला म्हणतो ना जावा स्क्रिप्टवरती. तर जावा स्क्रिप्टवरती स्क्रिप्ट टॅग हा यूज होत असतो. तर आपल्याला बेसिकली काय करायचं, या फंडामेंटलकडे इतक्या लवकर जायचं नाही आहे. आपण काय करणार आहे, 2 सेक्शन कवर ठेवणार आहे आजपासून. मी तुम्हाला फक्त आयकॉनचे डिटेलिंग देतो आहे की आयकॉन हा एक व्ह्यू टॉपिक आहे, एक लार्ज टॉपिक आहे. त्याला डायरेक्टली समजा पर्टिक्युलर 1-2 टॉपिक घेतले आपण, एकदम प्रॅक्टिकल सेशन कवर केले आणि डायरेक्ट झालं, तर असं नसतं. त्याच्यासाठी बेसिकली आपल्याला काय करावं लागतं, क्लास सेगमेंट प्रिपेअर करावं लागतात. क्लास सेगमेंट प्रिपेअर झाल्याच्यानंतर सेकंड पॉईंट जो असतो, तो सेकंड पॉईंटमध्ये आपला नॅव्हिगेशन बार सेट करावा लागतो. बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्याला काय करावं लागतात, ॲज वी वॉन्ट आपला सेट करावं लागतं. तरीही बेसिकली आपण काय करू, त्या सगळ्या गोष्टीवरती आज एक सिम्पल, जर समजलं तुम्हाला तर बेटर थिंकिंग आहे आणि तुम्हाला समजलंच अशी मी आशा करतो. बिकॉज यू आर द टॅलेंटेड अँड क्लेवरेस्ट स्टुडंट अमॉंग द ऑल स्टुडंट. ओके, तर सगळ्यात पहिलं आपण काय करणार माहिती का, सगळ्यात अगोदर वी विल बी गोईंग टुवर्ड्स आवर HTML सेक्शन. HTML सेक्शनमध्ये गेल्याच्या नंतर आपण काय करणार, स्क्रिप्ट देऊन टाकणार. स्क्रिप्ट म्हणजे काय असतो, अशा प्रकारचा एक कोड असतो जो कोड आपण बाहेरून घेतलेला असतो. लिंक रिलेवल काय असतो माहिती का, लिंक रिलेवर हे कनेक्शन बिल्ड करतं जे समजा एखाद्या वेबसाईटचे APIs असतात. आता परत मला ते सांगावं लागेल की APIs कनेक्शन वगैरे काय असतं, ॲप्लिकेशन प्रोसेसिंग इंटरफेस वगैरे. आता बेसिकली तुम्हाला एक स्कॅम कुठं होतं आपलं, की समजा बेसिकली APIs वगैरे चालू होतं आपलं, तर अचानक कॉल आला. सो API आणि बेसिकली समजा लिंक लिस्ट, तर 2 गोष्टी. आता इतकं बेटर आज API समजून सांगतो ना, यूट्यूबवर बी सापडणार नाही, इतकं सिम्पल आहे. आता बेसिकली समजा झोमॅटो वगैरे तुम्हाला ॲप्लिकेशन माहीत असेल, झोमॅटो स्विगी वगैरे. तर त्या ॲप्लिकेशनचं काय असतं माहिती आहे का, त्या ॲप्लिकेशनमध्ये ना समजा बेसिकली एक मला व्हाईट पेपर, हां ठीक आहे व्हाईट पेपर आला. तर त्या सगळ्या ॲप्लिकेशनच्या अंडरमध्ये बघा, आता कन्सिडर समजा हा मी आहे एक्स नावाचा, आणि ज्यांनी काय केलं की एका झोमॅटोवरून एक पिझ्झा ऑर्डर केला. तर झोमॅटोवरून पिझ्झा ऑर्डर केल्याच्यानंतर 5 ते 7 मिनटामध्ये काय होतं, मला झोमॅटोची एक वेगळी स्क्रीन ओपन होते. आणि झोमॅटोची एक वेगळी स्क्रीन ओपन झाल्याच्यानंतर मला एक्झॅक्टली कळतं की जी डिलेवरी माझी येऊ लागली, ती डिलेवरी समजा कुठून कुठपर्यंत पोचली. समजा एक्झाम्पल, समजा समजा तुम्ही वायगावला आहे ना, तर वायगाववरनं समजा वायगाव समजा ते गंगापूर, 2 कंडिशन कन्सिडर केल्या आपण, की जो डिलिव्हरीवाला आहे ना, तो डिलिव्हरीवाला सध्या गंगापूरला आहे आणि तो सध्या येतो आहे वायगावला. तर काय होतं की त्याची एक्झॅक्ट ट्रॅकिंग आहे ना, ती एक्झॅक्ट ट्रॅकिंग आपल्याला ह्या ॲप्लिकेशनवरती दिसत असते जागेवरती. मग आता पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे की लोकेशन आहे, हे लोकेशन ॲक्सेस करायचं काम, लोकेशन ऑथोराईज करायचं काम फक्त गुगलकडे. सिम्पल. हे झोमॅटो इकडे तिकडे जरी यांच्या पेजवरती लोकेशन हिस्ट्री दिसते, ट्रॅकिंग हिस्ट्री दिसते आपल्याला, की हा पर्टिक्युलर व्यक्ती काय होतोय का आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. पण सगळ्यात जी इम्पॉर्टंट ऑथॉरिटी, ती ऑथॉरिटी तर गुगलकडेच आहे. म्हणजे गुगलकडे आपली सगळी इन्फॉर्मेशन जाते का, म्हणजे आपलं नाव गाव डेटा, आपण कुठं राहतो काय होतो, हे सगळं गुगलकडे जातं का, तर अशी कंडिशन नाही. अशा टायमाला काम येत असतो APIs. API काय आता कन्सिडर बघा या ठिकाणी तुम्हाला तुम्ही, आता हे गुगल मॅप्स आहे, सॉरी हे गुगल मॅप आहे, दीज आर द गुगल मॅप. ओके, या ठिकाणी आपण आहे म्हणजे आणि प्लस आपल्याला कनेक्टेड झालेली ॲप्लिकेशन झोमॅटो. तर झोमॅटो काय करते, बेसिकली एक सिग्नल आहे, जी सिग्नल काय करते, या गुगल मॅपला एक सिग्नल देते.
गुगल मॅपला काय सिग्नल देते की मला काय करायचं आहे की अशा अशा पर्सनच्या घरी एक डिलिव्हरी द्यायची आहे, तर मला तात्पुरतं त्याच्या घरी जाण्यासाठी मला एक ॲक्सेस भेटेल का, एखादा ॲक्सेस मला मिळेल का बाबा, मला त्याच्या घरापर्यंत कसं जायचं आहे. तर गुगल काय करतं, जी रिक्वेस्ट आली ना त्या रिक्वेस्टला ॲक्सेप्ट करतो. आणि ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर गुगल काय करतो का, सगळ्यात अगोदर झोमॅटोनं काय सांगितलेलं आहे, झोमॅटोचं जे डीलर आहे त्या डीलरनं सांगितलं मला गंगापूरवरनं कुठं जायचं आहे, वायगावला जायचं आहे. तर गुगल मॅप काय करणार माहिती आहे का, गंगापूरपासून तर वायगावपर्यंतचा जो मॅप आहे त्या मॅपचं क्लोन बनवणार. आणि तो क्लोन बनवल्याच्या नंतर तो काय करणार, रिक्वेस्ट थ्रू रिटर्न पाठवणार, एक कोड थ्रू त्याला रिटर्न पाठवणार त्या झोमॅटो ॲप्लिकेशनला. मग झोमॅटो ॲप्लिकेशन काय करते, जो आलेला कोड आहे का नाही, तो आलेला कोड आणि ज्या व्यक्तीची डिलिव्हरी आहे त्या व्यक्तीच्या डेटा स्ट्रक्चरमध्ये जाऊन तो कोड तो काय करतात तिथं पेस्ट करतात. फक्त त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी डिलिव्हरी करायची त्या ठिकाणी जी जागा आहे त्या जागेचाच कोड फक्त गुगलना तात्पुरत्या स्वरूपामध्ये देत असते. 5 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं, 25 मिनटं किंवा डिलिव्हरी होईपर्यंत, अंटिल डिलिव्हरी. जर गुगलनं त्याला संपूर्ण सोर्स कोड दिला तर गुगलसारखे हजारो लाखो करोडो लोक काय करतील माहिती आहे का, जे बाकीचे लोक आहेत जे लोकेशन हिस्ट्रीवरती काम करतात ते गुगलसारखं नवीन लोकेशन हिस्ट्री तयार करून ठेवते. आणि गुगलचं जे नाव जे संपूर्ण वर्ल्ड वाईडमध्ये जे नेटवर्क फैललेलं आहे ते 2 मिनटात कट होऊन जाईल. मग अशा टायमाला हे रिक्वेस्ट घेणं आणि रिक्वेस्ट सोडणं हे ज्या सेक्टरवरती किंवा हे ज्या सेक्शनवरती काम येत असतं ना, किंवा हे ज्या कोडवरती काम होत असतं त्या कोडला म्हणतात API, ॲप्लिकेशन प्रोसेसिंग इंटरफेस. जसं की समजा आपण अजून एखादं सिम्पल कनेक्शन जर सांगायचं ठरलं, आता बघा सिम्पल अजून काय सांगायचं ठरलं इथं मला, की समजा एखाद्या आपलं काय करायचं आहे, पेजला लॉग इन करायचं आहे. त्या एखाद्या पेजला लॉग इन करायचं आहे ना आपला, किंवा समजा आपण एखादा अकाउंट उघडतोय, तर अकाउंट उघडल्यास टायम खाली एक ऑप्शन येत असतं, लॉग इन विथ गुगल आणि साइन अप विथ फेसबुक, असा एक प्रश्न येतो. तर आजपर्यंत समजा त्या गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेशन लागली नसेल का, ती खाली येतं आहे का, स्पेस आहे म्हणून खाली येतं आहे का टाईम नाही म्हणून खाली येतं आहे. ॲक्च्युली काय होतं की कुठली जरी वेबसाईट कन्सिडर केली आपण, तर कुठल्याही वेबसाईटला काय करायचं असतं की स्वतःच्या अकाउंटला स्वतःची जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन त्यांना वर्ल्ड वाईड वाढवायचे असते. तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल सेशन सगळं सांगतो मी, की आज आपण API वरती, स्क्रिप्टवरती आणि लिंक लिस्टवरती कसं काम करणार आहे. जितके डीपेस्ट नॉलेज तुम्हाला अगोदर करू शकत नाही, जर त्या गोष्टीचं नॉलेजच नसतं आपल्याला तर आपण नाही करू शकत त्या बाकीच्या पर्टिक्युलर गोष्टी. एक मला लॉग आउट करू द्या एकदा. सिक्युरिटी कंटेंट, अच्छा ठीक आहे, लॉग आउट इथंच आहे, बट ड्यू टू सम कंडिशन नाही होत आहे. बरं ठीक आहे, कन्सिडर करा की तुम्ही समजा एखादं स्नॅपचॅटचं अकाउंट उघडलं आणि स्नॅपचॅटला तुम्ही नवीन आहे, अजून तुम्ही अकाउंट उघडलेलं नाही, तर स्नॅपचॅटच्या खाली तुम्हाला 2 ऑप्शन भेटतील. एक ऑप्शन काय भेटेल, इथं आले बघा. आता मला समजा नवीन अकाउंट ओपन करायचं आहे या ठिकाणी. बघा मला या ठिकाणी काय करायचं आहे, एक नवीन अकाउंट पर्टिक्युलरली ओपन करायचं आहे, फ्रेश अकाउंट, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, तर मी काय करणार, सगळ्यात पहिलं त्या वेबसाईटवरती गेलो आणि वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर मी प्रोसेस करतो आहे सायनअपची. तर सायनअपची प्रोसेस करत असताना मला काय झालं माहिती आहे का, ह्या ठिकाणी 2 ऑप्शन भेटले, कंटिन्यू विथ फेसबुक आणि कंटिन्यू विथ गुगल. आता झालं काय माहिती आहे का, की गुगल आणि फेसबुकचे खूप सारे डेटा सर्व्हर आहे. ओव्हरऑल आपली जेवढी पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनपैकी 38 किंवा 48% युजरचा डेटा गुगलच्या सर्व्हरला आहे आणि फेसबुकच्या सर्व्हरला आहे. सर्व्हरला डेटा आहे म्हणजे काय, की ज्या टायमाला आपण अकाउंट उघडतो त्या टायमाला प्रत्येक वेबसाईट किंवा प्रत्येक सॉफ्टवेअर ठरवत असतं की हा व्यक्ती आपल्या वेबसाईटवरती किंवा आपल्या ॲप्लिकेशनवरती किती दिवस येणार आहे, किंवा हा व्यक्ती जिन्युइन आहे किंवा नाही, हा व्यक्ती रोबोट नाही, किंवा समजा हा व्यक्ती कोणी टेररिस्ट नाही की एखादा अकाउंट उघडू लागला आणि नंतर परत त्या अकाउंटवरती काय करणार आहे, टेररिझम फैलावणार आहे. तर अशा टायमाला काय करतात माहिती आहे का, जे ॲप्लिकेशन असतात त्या ॲप्लिकेशन काय करतात, गुगलचा API थोडासा घेतात आणि त्याच्यानंतर फेसबुकचा API घेतात. API घेतात म्हणजे काय, ते काय करतात, सर्व्हर लिस्ट घेतात त्यांच्याकडून 5 मिनटासाठी, की जर आपलं जर समजा फेसबुकचं अकाउंट असलं आणि आपलं समजा गुगलचं अकाउंट असलं, तर याचा अर्थ काय, की आपण एक जेन्युइन कस्टमर आहे जे की फेसबुकच्या डेटा स्ट्रक्चरला सापडवतो आहे, किंवा आपण एक जेन्युइन कस्टमर आहे ज्यांनी याच्या अगोदर गुगलचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि आता सगळ्या सर्व्हिसेस ते गुगलवरती चालवत आहेत, किंवा फेसबुकचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि त्याला बरेच दिवस झाले. म्हणजे नवीन ॲप्लिकेशनला खात्री पटून जाते की एखादा व्यक्ती साइनअप करतो आहे
किंवा एखादा पर्टिक्युलर व्यक्ती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये येण्यासाठी इंटरेस्टेड आहे, तर ह्या व्यक्तीचा सिबिल किंवा समजा ह्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड कसं आहे, हा फेक कस्टमर आहे की फेक युजर आहे की काय आहे, तर हे सगळं चेक करायचं काम कोण करत असतं, फेसबुक ॲप्लिकेशन आणि गुगल ॲप्लिकेशन चेक करायचं काम करत असतं. हे होत असतं APIsनं. सर्व्हर आपण 5-10 मिनटासाठी उधार घेतो त्यांच्याकडून आणि ते उधार घेतलेल्या सर्व्हरकडून आपल्याला सगळे डेटा भेटतात. आणि असं नाही की प्रत्येकच जेवढे पण ॲप्लिकेशन्स असतात ते त्याच्या APIs फुकटमध्ये देतात, असं काही नाही. 90% ॲप्लिकेशन्स त्यांच्या APIsना विकत देत असतात. जसं की काहीतरी प्रीमियम ठेवतात ते 1 वर्षाचं प्रीमियम, 2 वर्षाचं प्रीमियम, 5 वर्षाचं प्रीमियम. तर ह्या गोष्टीला API म्हणतात, की तात्पुरत्या स्वरूपामध्ये एखाद्या पर्टिक्युलर मोठ्या वेबसाईटकडून किंवा मोठ्या सर्व्हरकडून काय करायचा, सर्व्हर कोड घ्यायचा आणि तो सर्व्हर कोड आपल्या HTMLमध्ये ॲड करायचा आणि वेब डेव्हलपमेंट परफेक्टली बनवायची. याला म्हणतात API इंटरफेस किंवा API फ्रेंडली वेबसाईट्स किंवा ॲप्लिकेशन्स. आणि हे सगळं आपल्याला पाहायला भेटत असतं इन आवर स्क्रिप्ट टॅग. हा मेजर फरक आहे स्क्रिप्टमध्ये आणि लिंक रिलेबलमध्ये. लिंक रिलेबलमध्ये काय, तिथं APIचं काही घेणं देणं नाही त्यांना. इकडून एखादा डेटा उचलला, तो डेटा घेतला, वेबसाईटमध्ये टाकला, संपला विषय. बट स्क्रिप्टच्या अंडर काय असतं की ते स्क्रिप्टच्या अंडर टोकन्स असतात, स्ट्रक्चर्स असतात. आता हे सगळं इंट्रोडक्टरी लेक्चर झालं आजचं, विदाउट नॉन प्रॅक्टिकल लेक्चर, इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणतो याला मी. तर हेच इंट्रोडक्टरी लेक्चर कसं उपयोगात येईल, की ज्या बेसिक पॉईंट सांगितलेलं आहे आता, API कसं काम करतं किंवा API काय भानगड आहे, या सगळ्याचं स्ट्रक्चर तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे. याच्यावरतीच आपलं काय करायचं आहे माहिती आहे का, पुढं काम करायचं आहे लेक्चर सेशनमध्ये. लेक्चर सेशनमध्ये काम करायचं म्हणजे कुठं काम करायचं आहे, वेन वी हॅव कम्प्लिटेड आवर 20 लेक्चर्स. ज्या टायमाला आपले 20 लेक्चर्स कवर होतील, तर 20 लेक्चर कवर झाल्याच्यानंतर स्लोली वी आर गोईंग टुवर्ड्स आवर API सेक्शन, जे की URL रेफरन्समध्ये पाहायला भेटेल आपल्याला, किंवा समजा बेसिकली ॲट्रिब्यूट्समध्ये किंवा जिओ लोकेशनमध्ये म्हणा किंवा XHTMLमध्ये म्हणा, हे पाहायला भेटेल. आता 2 सेक्शन ठेवणार आहे आपण लेक्चरचे. एक सेक्शन जो अर्ली मॉर्निंगचं लेक्चर असणार आहे, त्या अर्ली मॉर्निंगच्या लेक्चरच्या अंडरमध्ये आपण काय करणार आहे, HTML कंटिन्यू करणार आहे. लेट्स वी कंटिन्यू द HTML. आणि जो नाईटचं सेशन असणार आहे, त्या नाईटच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे, CSS कंप्लीट करणार आहे. यानं काय होईल की आज जर क्लास कंप्लीट झाला, तर त्या क्लासच्या रिलेटेड आपण CSS कंप्लीट करू. पण जर आपलं CSS कंप्लीट झालं, तर मग क्लासकडे येणं इम्पॉसिबल होऊन जाईल. सिम्पल. 2 डिजिट 3 डिजिट जर आपल्याकडं टेबल्स आपल्या ध्यानात असतील, तर वी कॅन इझिली डू द मल्टिप्लिकेशन डिवायडेशन ॲज वी वॉन्ट. पण मग डिवायडेशन पाहून मग टेबल पार्ट करायचे, हे उलटं झालं. टेबल्सकडून जर डिवायडेशनकडे गेलं, मल्टिप्लिकेशन गेलं, तर ते सोपं होत जातं. तसं HTML कडून मग CSSकडे. जेवढं CSS तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं, हे CSS नॉन प्रिटेंडेबल होतं. नॉन प्रिटेंडेबल म्हणजे काय, आपण याच्यामध्ये बारीक डिटेल्स बघितल्या, आउटलाईन बघितले, सेक्शन्स बघितले. आता याच्या पुढे जो सेगमेंट येणार आहे, तो सेगमेंट थोडा वेगळा होणार आहे. नाव वी आर गोईंग टू कम्प्लीट द इलेमेंट ॲक्टिव्ह. आता आपल्या याच्या पुढचे इलेमेंट ॲक्टिव्ह करायचे, आयकॉन्सला ॲक्टिव्ह करायचं आहे. आयकॉन्सला क्लिक झाल्यानंतर आयकॉन्स मूव्ह झाले पाहिजे. त्यामध्ये सर्जिकल थिंग्स झाल्या पाहिजे, लाईक चेंज द पेज, फ्रेश, त्यानंतर लॉग इन, साईनअप, कंडक्टिव्हिटी, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टीला म्हणतात रिस्पॉन्सिव्ह किंवा SVG, किंवा त्याला बघायचं API. HTML API, लोकेशन, ड्रॅग ड्रॉप API, वेब स्टोरेज API, वेब वर्कर API, HTML SSE. हे सगळं लोकेशनच्या बाबतीत म्हणजे मी आता जे सांगितलं ना, ते API तुम्हाला थोडंसं स्ट्रक्चर सांगतो की API कसं असतं, काय असतं बेसिकली. तर स्ट्रक्चर हे बघा, दॅट्स आर ऑल्सो कॉल्ड API. डॉक्युमेंट डॉट गेट. आता हे बघा, डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय ID हे कुठं पाहायला भेटेल, हे जावास्क्रिप्टमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला. हे फंक्शन जावास्क्रिप्टमध्ये पाहायला भेटते. गेट लोकेशन, नॅविगेटर, जिओ लोकेशन वगैरे सगळं हळूहळू होईल. फक्त इंट्रोडक्टरी जितकं स्ट्रक्चर असेल, जेवढं इन्फॉर्मेशन इंट्रोडक्टरी मी सांगेल, त्याचं नोट डाऊन करून घेत जा कुठंतरी, की काय सांगितलं होतं काय नाही. Okay, today we have completed our introductory lecture about the script tag, APIs, reliable link list, and also icon section. The icons आपण practical घेतला नाही. We are taking the practical to 8 o'clock or as per soon 7 o'clock. Thank you. I'm not able to take lecture because of some health condition issue and some technical issue. So today we will be discussing about actually what will be the tables in HTML section.
अँड व्हॉट आर दी CSS लिंक इन ऑल्सो CSS सेक्शन. दोन वेगवेगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे ट्राय आऊट करू यामध्ये की बाबा CSS लिंक काय इश्यू आहे. आय मीन CSS लिंक किती प्रकारच्या असतात किंवा थोड्याशा क्रिएटिव्ह लिंक कशा कन्सिडर करतो आपण. तर हे सगळं आपण डिसाईड करू ॲज अन CSS लिंकवरती. ओके. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक येत असतो आपल्याकडे की एव्हरी वेबसाईट कंटेंट्स अ टेबल. प्रत्येक वेबसाईटमध्ये काय असते की एखादी इन्फॉर्मेशन पुट आउट करण्यासाठी आपण काय केलेला असतो, टेबल टाकलेला असतो. ओके. सो बेसिकली या दोन गोष्टी आहेत. ह्या दोन गोष्टीवर आपण काय करू, एक थोडंसं लार्जर थिंकिंग करून घेऊ की टेबल्स कुठं कुठं कामात येऊ शकतात बाबा. टेबल्सचे टार्गेटेड ऑडियन्स कोणते असतात आणि नॉन टार्गेटेड ऑडियन्स कोणते असतात. आता त्याच्या अगोदर सिम्पल टेक्निक एक की व्हेन वी क्रिएट अ वेबसाईट यू जस्ट क्रिएट डिफरंट फ्रॉम दी अदर. सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काय असते की ज्या टायमाला तुम्ही एखादं वेब डेव्हलपमेंट करता, ते वेब डेव्हलपमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट माहिती असणे गरजेची आहे की हाऊ यू विल बी लुक लाईक ॲज अ डिफरंट फ्रॉम अदर डेव्हलपर. प्रत्येक डेव्हलपरच्या पेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी अलग सिनॅरिओ तुम्हाला जमता आला पाहिजे. ओके. आता बेसिकली कंटेंट जर बघायचा प्रयत्न केला आपण, तर समजा एखाद्या गोष्टीवरती समजा मला रिसर्च करायचा आहे. हे एखाद्या गोष्टीवरती काय करायचं, मला समजा फंडिंग वेबसाईट्स वगैरे समजा याच्यावरती मला काय करायचं, रिसर्च करायचं आहे. तर यू जस्ट चेक हेअर मल्टिपल फंडिंग वेबसाईट तुम्हाला इथं पाहायला भेटतात. कंटेंट सोडून, कंटेंट सध्या सोडून द्या, वेबसाईटची डिझायनिंग बघू आपण. सो हेअर आर आय थिंक आय हॅव अ 4 वेबसाईट. फर्स्ट इज इम्पॅक्ट गुरु, second one is Go Fund with me, Milap, and the Go Get Funding. That's our 4 websites. Now we are going to scroll one by one. आता इम्पॅक्ट गुरु नावाची वेबसाईट आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती आहे का, जो डेव्हलपर आहे त्या डेव्हलपरनं काय केलं, ॲज नीड म्हणा, वेब म्हणा, किंवा ॲज दी डिफरन्सिएशनमध्ये म्हणा, तिने काय केलं, एक वेबसाईटचं फ्रंट पेज बनवलं युजिंग HTML अँड CSS. सो यू जस्ट चेक हेअर. या ठिकाणी एक पॉपअप विंडो पण आहे अँड या ठिकाणी मला नाही वाटत टेबल इन्क्लूड वगैरे केलेलं आहेत म्हणून. ओके. सो नाऊ वी आर गोइंग टू द सेकंड वेबसाईट विच Go Fund Me. Now we are going to scrolling that website. नाव यू जस्ट चेक इट. ह्या वेबसाईटला सुद्धा, ही सुद्धा एक फंडिंगच वेबसाईट आहे, बट ह्या वेबसाईटचा जो सिनियर आहे तो अलग बनवलेला आहे त्यापेक्षा. ॲज कम्पेअर टू प्रिवियस वेबसाईट, डेव्हलपरने याला काय केलं की थोडंसं अलग बनवलं म्हणजे काय, इथं फोकस दिला कंटेंटवरती. आणि यू जस्ट चेक कंटेंट बनवलेले आहेत, मल्टिपल कंटेंट बनवलेले आहेत. जसे की साधं याच्यामध्ये पण काय केलेलं आहे, इमेज पॅडिंग, इमेज मार्जिन, इमेज साईज, त्यानंतर बटन, लिंक बटन वगैरे हेच बनवलेलं आहे, बाकी काही नाही बनवलं याच्यामध्ये. सेकंड वेबसाईट. नाऊ वी आर गोइंग टुवर्ड्स दी थर्ड वन. की थर्ड वन काय डिफरंट आहे, यू जस्ट चेक इट. थर्ड वनमध्ये स्टार्टिंगलाच काय मिळतं आपल्याला, एक कॉल टू ॲक्शन बटन मिळतं आपला, जे की स्टार्ट फंडिंग फॉर फ्रीमध्ये. आणि खाली मल्टिपल इमेजेस वगैरे ॲड केलेले आहेत त्यांनी. इन मल्टिपल इमेजेस दे हॅव गिवन डेटा हेअर. या साईडला तुम्हाला बघा एक बटन्स वगैरे तुम्हाला स्पेशली दिसतील. या ठिकाणी फंडरेझिंगची कॅटेगरी वगैरे त्यांनी सेट केलेली आहे अँड देअर हॅव मल्टिपल डिझायनिंग प्रेझेंट इन हिअर. अँड वी जस्ट चेकिंग द लास्ट वन. कुठली पण एखादी घेतो मी, केटोची घेऊन टाकतो, वन ऑफ दी माय फेवरेट वेबसाईट. सो डेव्हलपरने काय केलं, यामध्ये थोडेसे अलग मोमेंटम ॲड केले. लाईक दॅट दे आर ॲडिंग दी क्राउसल बार आणि त्यामध्ये इमेज वगैरे टाकली आहे. असं वाटतं मला इन प्लेस फ्लेक्स डिस्प्लेची इमेज आहे आणि सम अल्गोरिथम्स टाकलेला एक फंडिंग कडून घ्यायची, काय घ्यायची, वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर त्यांनी समथिंग शेअरिंग द स्क्रीनशॉट विच आर ॲबल टू यूज iPhone, iOS अँड गुगल प्ले, अँड्रॉइड वगैरे. माझं सांगायचं तात्पर्य काय होतं मला, की कुठलाही वेब डेव्हलपर, आपल्याकडे नीच एकच असू द्या, कुठला तरी सब्जेक्ट एकच असला, एक जरी सब्जेक्ट असला आपल्याकडे, बट एका सब्जेक्टवरती प्रत्येकाची जी
थिंकिंग ॲबिलिटी असते, ती थिंकिंग ॲबिलिटी अलग अलग असते. आता मी जो सब्जेक्ट कोणता टाकला, फंडिंग वेबसाईट्स, म्हणजे याच्यामध्ये तर इनिशियल गोष्ट हीच आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी फंड होणार आहे. म्हणजे लाईक न्यू स्टार्टअप, हॉस्पिटल फंडिंग आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरती होणार आहे. सब्जेक्ट आपल्याकडे एकच आहे, पण एका सब्जेक्टवरती काय झालं की मल्टिपल टाईपच्या वेबसाईट, मल्टिपल टाईपच्या डेव्हलपरनी वर्क केलं ॲज पर देअर थिंकिंग. आणि थिंकिंग केल्याच्यानंतर दे विल बी शो अज अ बेटर रिझल्ट, अँड दे आर ऑल्सो शोईंग देअर क्रिएटिव्हिटी विच आर सिच्युएटेड ऑन देअर माइंड्स, अँड आफ्टर देअर माइंड्स इट विल बी कन्वर्टेड इन टू द कोडिंग सिस्टम. सो बेसिकली कोडिंग हाच फंडा आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे की वेब डेव्हलपर म्हटल्यावर आपल्याला जो येते ते कसं पण इनपुट करायचं आणि एक वेबसाईट रेडी करायची, दॅट्स इट. अशी कुठलीही गोष्ट राहत नाही. वेब डेव्हलपर इट मीन्स दॅट जी गोष्ट आपल्याला येते त्या गोष्टीवरती आपण किती प्रकारे क्रिएटिव्हिटी करू शकतो. हाऊ मेनी क्रिएटिव्ह स्टाईल वी कॅन क्रिएट वेन वी हॅव इज इन अ प्रोजेक्ट. ओके, ही ती स्टोरी होती अबाउट स्मॉल स्टोरी याची. आता HTML कंटेंटमध्ये सिनेरिओ जर पाहायचा ठरला आपल्याकडं, तर आपण काय करणार आहे, टेबलच्या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहे. आता कुठल्याही वेबसाईटमध्ये जर आपल्याला टेबल ॲड करायचा ठरला तर आपल्याकडे दोन गोष्टी असणं गरजेचं असतं. एक तर त्या ओळी असणं गरजेचं असतं आपल्याकडं. ओके, वी हॅव कॉल रो, बरोबर. आणि सेकंड वन म्हणजे काय, आपल्याकडे कॉलम असणं गरजेचं आहे. दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे, एक रो आणि दुसरी कॉलम. ओके, जर तुम्ही ह्या सिनेरिओ ह्या फंडिंगमध्ये ह्या टेबल्समध्ये बघितलं तर ह्या ठिकाणी 3 कंपनीची एक कंपनीचा एक कॉलम दिसतोय, कॉन्टॅक्टचा एक कॉलम दिसतोय आणि कंट्रीचा एक कॉलम दिसतोय. अंडर दॅट कॉलम हाऊ मेनी रोज, 1 2 3 4 5 6. म्हणजे ह्या कॉलमचा रेशो जर बघितला आपण, म्हणजे 3 कॉलम इंटू 6 रो असा याचा रेशो आहे. मग डेफिनेटली गोष्ट आहे, रोला पण इंग्रजीमध्ये काहीतरी म्हणत असतील, म्हणजे आपल्या कोडिंगच्या भाषेमध्ये काहीतरी टॅग असेल याचा, समथिंग टॅग, बरोबर. आणि आपल्याकडं कॉलम COLUMN, कॉलमचा पण काहीतरी टॅग असेल. बस हे दोन टॅग जर ध्यानात राहिले आपल्या, तर यू जस्ट क्रिएट युअर टेबल्स हेअर ॲज यू वॉन्ट. तर त्याच्या अगोदर एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जस्ट वी आर गोइंग टू टेक सम एक्झाम्पल हेअर. आता जर तुम्हाला इथं दिसलं, तिथं काय, कंपनी, कॉन्टॅक्ट अँड कंट्री, देअर हॅव 3 रोज अँड देअर हॅव ऑल्सो बेसिकली 3 कॉलम्स, 3 रोज आणि 3 कॉलम आहे. कंपनी, कॉन्टॅक्ट, कंट्री एक कॉलम झाला, अल्फ्रेड, मारिया, जर्मनी सेकंड रो झाली, आणि सेंट्रो, फ्रान्सिस्को आणि मेक्सिको तिसरी रो झाली. सेम रोज अँड सेम कॉलम आर प्रेझेंट. आता समजा आपल्याला जर एखादी गोष्ट कन्सिडर करायची, ध्यानात ठेवायचं, देअर हॅव 2 टॅग्स वी हॅव. सगळ्यात अगोदरचा जो टॅग असतो, दिस टॅग्स आर ऑल्सो कॉल्ड थंडर टॅग किंवा TH टॅग. TH टॅग स्टार्ट अँड TH टॅग क्लोज. हा TH टॅग काय रिप्रेझेंट करतो, तर TH टॅग इज रिप्रेझेंट ॲज अ कॉलम सेक्शन. हमेशा ध्यानात ठेवायचं, TH टॅग जो आहे ना, तो TH टॅग काय कन्सिडर करतो, कॉलम सेक्शन कन्सिडर करत असतो. ओके, कॉलम सेक्शन. आणि त्याच्यानंतर जो TR टॅग असतो, TR टॅग अँड TR टॅग क्लोज, हे काय कन्सिडर करत असतात, तर हे कन्सिडर करत असतात रो सिस्टम. 1 आर कॉलम सिस्टम, 1 आर रो सिस्टम. ध्यानात ठेवायचं, एका रोमध्ये कन्सिडर करा बरं का, एका रोच्या आतमध्ये मल्टिपल कॉलम येऊ शकतात. ज्या टायमाला आपण इनिशियल स्टार्टिंग करणार आहे कोडिंगची, त्या टायमाला तुम्हाला एखादी पॉईंट मी कन्सिडर करून सांगतो. जसं की समजा बेसिकली यामध्ये आपण जसं डिस्क्राईब करू इथं, की 2 कंडिशन तर बघितल्या आपण. सगळ्यात आपण बघितलं की TH जे रिप्रेझेंट करतं आहे बाबा, तर ते रिप्रेझेंट करतं आहे आपल्याला बेसिकली कॉलमला रिप्रेझेंट करतं.
आणि टी आर जी असते ती एक रोला कन्सिडर करते. रो म्हणजे सगळ्यात अगोदर काय माहिती का, आपल्याला आधी काय करावं लागतं, एक रो क्रिएट करून घ्यावं लागते. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट एक रो क्रिएट करून घ्यावं लागते. रो क्रिएट करून घ्यावं लागते म्हणजे काय, आपल्याला करावं लागतं टी आर स्टार्ट आणि इथं जाऊन काय करावं लागतो, आपलं टी आर बंद. म्हणजे आपण काय केली, एक रो कन्सिडर केली. याचा अर्थ असा झाला. आता आपण काय करणार आहे, ती एक रो कन्सिडर केली ना, तर ती रो कन्सिडर केल्यानंतर रोच्या आतमध्ये आपण काय करणार आहे, दोन कॉलम टाकणार आहे. एक कॉलमचं नाव टाकलं ए कॉलम अँड दुसऱ्या कॉलमचं नाव टाकलं आपण बी कॉलम. मग हे ए आणि बी कॉलम कुठं आहे, तर ए आणि बी जे कॉलम्स आहेत का नाही, हे रोच्या आतमध्ये. दिस बोथ कॉलम्स आर इनसाइड द रो. मग रोचं सेक्शन कुठून सुरू झालेलं आहे, तर रो इथून स्टार्ट आहे आणि इथून एंड आहे. या रोच्या आतमध्येच आपलं ते दोन कॉलम टाकणं आहे. मग कॉलमसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक कोणता होता, टी एच. सो आय एम जस्ट स्टार्टेड टी एच हेअर. कॉलम स्टार्ट केला, बरोबर. कॉलमचं नाव या ठिकाणी काय आहे, तर कॉलमचं नाव कन्सिडर केलेलं आहे मी ए. आणि इकडे जाऊन काय करतोय मी, माझा कॉलम बंद झाला. माझा रोमध्ये एक कॉलम बनल्या गेला. सिम्पल टेक्निक, जास्त काय अवघड नाही. आता मला कोणता कॉलम बनवायचा, आय जस्ट वॉन्ट टू क्रिएट अनदर कॉलम. जो कॉलम कोणता आहे आपल्याकडे, बी. तर मी वन्स अगेन काय करणार, या ठिकाणी जाऊन परत टी एच स्टार्ट करणार या ठिकाणी. त्यानंतर इथं काय करणार, कॉलमचं नाव देणार जे की बी आहे. आणि या ठिकाणी जाऊन काय करणार, स्लॅश टी एच एंड. एकदम सिम्पल डायग्राम आहे, समजलं. तुम्हाला आता नवीन रो बनवायची आहे. आता याच्या खाली परत तुम्हाला नवीन रो बनावं लागेल का नाही, तर परत तुम्ही हेच फंडास ट्राय करणार आहे. बेसिकली जास्त काही अवघड नाही. सगळ्यात पहिलं काय करून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी, इनिशियल पॉईंट यू विल बी डिस्कस ॲज और यू विल बी डिस्कवर ॲज अ रो. पहिली रो ध्यानात ठेवायची की रो आपला स्टार्ट करायची. कुठलीही गोष्ट, कुठलाही कॉलम तयार होण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असते आपल्याकडे रो. मग रो पहिली डिसाईड करून घ्यायची, विचार टी आर स्टार्ट अँड टी आर एंड. एक गोष्ट ध्यानात ठेवा, एका रोमध्ये मल्टिपल कॉलम असू शकतात, बट एका रोमध्ये मल्टिपल कॉलम असू शकतात, बट एका कॉलममध्ये मल्टिपल रो राहणार नाही. म्हणजे वाकड्या तिकड्या स्विच अशा. सो ती गोष्ट ध्यानात ठेवायची. सो इनिशियल पॉईंट इज दॅट सिलेक्ट दी रो देन एंटर द डिटेल्स ऑफ अ कॉलम. पहिलं सिलेक्ट दी रो एस आर देन एंटर द डिटेल ऑफ कॉलम. त्यानंतर आपण काय करणं आहे, कॉलमकडे जायचं आहे आपल्याला. ओके, इतकं सगळं झाल्याच्या नंतर अजून बेसिकली बेसिकली तुमच्या याच्यामधला टॉपिक सांगतो मी की काय गोष्टी नेसेसरी याच्यामध्ये, काय गोष्टी नाही. आता ते सगळं झाल्याच्या नंतर बेसिकली आपण काय करत असतो इथपर्यंत, वेन वी आर जस्ट क्रिएटिंग अ टेबल. तर तुम्हाला अगोदर काय करावं लागतं, टेबल टॅग त्या ठिकाणी द्यावा लागतो की इथून मी टेबल टॅग स्टार्ट करतोय आणि या ठिकाणी टेबल टॅग बंद करतोय. आता आपण काय करू, याचा एक व्यवस्थित काय म्हणतो आपण त्याला, एक प्रॅक्टिकल सेशन घेऊ. This practical session will be help you how to create the data and how to create a structural point of view. Okay, फर्स्ट ऑफ ऑल अ थिंग, मी काय करतो की याच्यामध्ये मला चेक करू दे की कुठला कुठला पॉईंट सिनेरिओ चालू आहे आपला. ओके, आय एम जस्ट इन क्लोजिंग माय क्लास हेअर. इथून मी माझा क्लास जो आहे की नाही तो बंद करायचा प्रयत्न करतो. कुठपर्यंत आला आहे आपला, ठीक आहे, बॉडीच्या आतमध्ये. सो आय एम जस्ट गोइंग टू क्लोज माय क्लास हेअर सक्सेसफुली. ओके, आता इथं काय करणार मी, बॉडीच्या आतमध्ये सगळ्यात पहिला काय करा, सिनेरिओ देऊन टाका. सिनेरिओ म्हणजे काय, तुम्ही कुठल्या कंटेंटवरती काम करताय. तर सगळ्यात पहिलं मी TABLE टेबलवरती काम करतोय. टेबल टॅग चालू, टेबल टॅग बंद. आता माझ्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिलं काय माहिती आहे का, मला एक रो बनवायची आहे. आय जस्ट वॉन्ट टू क्रिएट अ रो. सगळ्यात पहिलं मला एक रो बनवायची. मग रो कडून स्टार्ट होणार आहे, द TR स्टार्ट अँड द TR हिअर इज अ एंड. सो आय जस्ट सगळ्यात पहिलं मी रो क्रिएट करतो यामध्ये. ओके, आय एम जस्ट क्रिएटिंग माय फर्स्ट रो हेअर विच आर स्टार्टेड विथ द TR टॅग अँड हिअर इज TR टॅग एंड. काही डाऊट याच्यामध्ये? सिम्पल क्लिअर. सगळ्यात अगोदर मी काय केलं, एक एक जी रो आहे ती रो मी या ठिकाणी कन्सिडर केली. टेबलच्या आतमध्ये एक रो कन्सिडर करून घेतली. आता टेबलच्या आतमध्ये मी एक रो कन्सिडर केली का नाही, जसं मी आता प्रिव्हियस सेक्शन तुम्हाला सांगितलं की आता ही रो तर कन्सिडर केली. मला काय करायचं त्याच्यामध्ये, आता मी पहिले किती कॉलम केले होते, पहिले मी 2 कॉलम केले. आता तुम्हाला मी 3 कॉलम करून दाखवतो. सो A कॉलम, देन B कॉलम अँड देन C कॉलम. ओके, वी जस्ट गोइंग टू क्रिएट A कॉलम, B कॉलम अँड C कॉलम.
सो बेसिकली काय करावं लागणार आहे आपला ए कॉलमसाठी टी आर टॅग संपला. ओके, नाव वी आर गिविंग द टी एच टॅग अँड माय फर्स्ट कॉलम नेम इज ए. ओके, तुम्ही असंही करू शकता, या ठिकाणी खालीवर घ्यायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट असंही क्रिएशन देऊ शकता. कसं, ओ सॉरी, याच्या पुढंच करू शकता. लाईक टी एच कॉलमचं नाव घेतलं मी, एक कॉलम घेतला. ओके, आय एम जस्ट मेकिंग कॉपी एअर मल्टिपल कॉपीज आणि देन कॉपी अँड आय एम जस्ट गोईंग टू पेस्ट इट. ओके, मी काय करतो या ठिकाणी परत ती कॉपी जी ती पर्टिक्युलर पेस्ट करतो, किंवा मला पेस्ट करायला एवढा वेळ नाही. सो आय एम जस्ट गोईंग टू मेक सम अनदर टॅग एअर टी एच. ओके, टी एच टॅग स्टार्ट केला, कॉलम ए बनवला, देन वी एम जस्ट गोईंग टू कॉलम बी. ओके, त्यानंतर अगेन आय एम गोईंग टू क्रिएटिंग टी एच टॅग. ओके, अँड आय एम जस्ट गोईंग टू मेकिंग द कॉलम सी. ओके, सिम्पल बनवलं मी, जास्त काय नाही आहे. बघा काय काय कन्सिडर केलेलं आहे तुम्हाला अगोदर सांगतो. एका रोच्या आतमध्ये मी काय केलं की 3 कॉलम सक्सेसफुली बनवले. एक 0 होती, ते एका रोच्या आतमध्ये काय केलं 3 कॉलम सिलेक्ट केले. यू जस्ट चेक हेअर, तुम्हाला इथं ताबडतोब समजून जाईल की बाबा इथून ते इथपर्यंत मी काय केलं, एक रो डिसाईड केलेली आहे. आय एम जस्ट डिसाइडिंग द रो एअर. आणि त्या रोच्या आतमध्ये इथं काय डिसाईड केलं आहे, दीज आर द 3 कॉलम, COLUMN, 3 कॉलम. सिम्पल टेक्निक आहे. आय एम जस्ट सिटिंग ऑन अ रन बटन. सो यू जस्ट चेक देअर की इथं ए बी आणि सी 3 कॉलम झाले. आता तुमचा प्रश्न पडला असं का सर, याला पॅडिंग का याला बॉर्डर का नाही आली, तर बॉर्डर आपल्याला काय करावं लागते, बाहेरून टाकावं लागते. बॉर्डर साईज, बॉर्डर टेक्स्ट वगैरे त्या गोष्टी बाहेरून टाकावं लागतात. बट इथपर्यंत कळालं आपल्याला की ए बी सी 3 कॉलम झाले आपल्याकडं. ओके, वी हॅव अ 3 कॉलम. आता मला काय करायचं आहे का, त्यात ए बी सीच्या खाली काय करायचं आहे, परत एची किंमत टाकायची, बीची किंमत टाकायची आणि एची, किंवा सिम्पल सांगा तुम्ही की कन्सिडर करू 3 कॉलेजेस टाकायचे. जसं की मुक्तानंद कॉलेजसाठी मी एक कॉलम बनवला. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद, सॉरी, तर ती संभाजीनगर. ओके, सो आय एम जस्ट क्रिएटिंग अ सेकंड वन कॉलम. आणि तिसरं घेऊ आपण MGM युनिव्हर्सिटी जी संभाजीनगर. ओके, आता बघा मी काय केलं की 3 तुकडे केले. फर्स्ट इज श्री मुक्तानंद कॉलेज, सेकंड वन इज बामू छत्रपती संभाजीनगर, आणि तिसरा घेतला आपण युनिव्हर्सिटी. असं वाटतं मला कॉलेज यालाही काय केलं पाहिजे, छत्रपती संभाजीनगरच करतो मी, म्हणजे सोपं पडेल जरा. संभाजीनगर. ओके, 1 बाय 1 खाली आलं पाहिजे ते, ठीक आहे. सो आय एम जस्ट क्रिएटेड दॅट 3 सेक्शन. आता 3 सेक्शन केले, तर माझं असं म्हणणं आहे की मला काय करायचं, अजून एक रो करायची. आणि त्या रो डिसाईड केल्यानंतर त्या रोच्या खाली मुक्तानंद कॉलेजची किती फी आहे, बामूची किती फी आहे आणि MGMची किती फी आहे, हे सगळं आलं पाहिजे. सो आता एवढं तर आपलं की आपण काय केलेलं आहे की बाबा ही फर्स्ट, सगळ्यात अगोदर तर काय केलं आपण या ठिकाणी फर्स्ट रो कन्सिडर केली ती. आता आपलं काय करणं आहे माहिती आहे का, आता आपलं सेम प्रोसेस फॉलो करणं आहे. सेम प्रोसेसमध्ये काय करणं आहे, आपलं सेकंड रो कन्सिडर करणं आहे या ठिकाणी. वी जस्ट कन्सिडर अ सेकंड रो. ओके, मग सेकंड रोसाठी परत तेच कंडिशन करणार आहे आपण. विचार TR स्टार्ट अँड अगेन इथं जाऊन TR एंड, बरोबर. त्याच्यानंतर पहिले किती कॉलम केले ते, 3 कॉलम केले ते. या ठिकाणी पण आपलं 3च कॉलम करणं आहे. या 3 कॉलममध्ये समजा मुक्तानंदची फी काय असेल ती टाकणं आहे. मग ते 3 कॉलमसाठी परत आपलं काय करणार, टी डायग्राम बनवणं आहे. पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, फिनिश. सेम ॲज इट इज पहिल्यासारखंच. मग कसं करणार आपण, वन्स अगेन या ठिकाणी अगेन आय एम जस्ट क्रिएटिंग TR टॅग. या ठिकाणी काय करतो मी, TR टॅग स्टार्ट करतो. TR टॅग माझा बंद झाला आहे. ओके, सिमिलर परत काय करतो मी, TH स्टार्ट हेअर. ओके, आता पहिलं हा TH टॅग कोणाला रिप्रेझेंट करणार आहे, तर हा TH टॅग म्हणजे याच्या खालीच येणार ही रो. पहिल्या कॉलम खाली पहिली रो, दुसऱ्या कॉलम खाली दुसरी रो, दुसऱ्या रो खाली दुसरी रो, असं कन्सिडरेशनमध्ये. तर मुक्तानंद संभाजीनगर समजा फी कन्सिडर करू 7,000 किंवा 12,000 INR, इंडियन रुपीज. ओके, हे तर क्लिअर झालं. आता हे कोणाच्या खाली येईल, हे ऑटोमॅटिकली मुक्तानंदच्या खाली येऊन जाईल बघा. ते बघा,
12,000 व्हॅल्यू मुक्तानंदच्या खाली आली. अगेन वी आर गोइंग टू, आता मला काय करायची, बामूची फीस द्यायची मला. सो अगेन आय एम गोइंग टू कन्सिडर द TH टॅग. आणि माझं असं म्हणणं आहे, बामूची जी फी आहे ती अप्रॉक्सिमेटली 16,000 आहे. 16,000 INR. सो यू जस्ट चेक ती इन्फॉर्मेशन बरोबर त्याच्या खाली येईल. अँड आय एम जस्ट गोइंग टू थर्ड वन. तर माझं असं मत आहे की बाबा याची जी फीज आहे ती फीज यायला पाहिजे अप्रॉक्सिमेटली 18,000. 1 2 3. सो दीज आर दी INR. झालं. बघा पहिलं तुम्ही काय केलं, यू जस्ट चेक इट. तुम्ही पहिला हा कॉलम बनवला, तुम्ही पहिलं ही सिनेरिओ बनवला. ओके. त्यानंतर त्याच्या खाली सेकंड कॉलम बनवला. आता आपण याच्यामध्ये हे जे लाईनिंग आहे ते लाईनिंग पण ॲड करणार आहे. पण अगोदर आपण काय करू, आपलं स्ट्रक्चर बनवून घेऊ. मग स्ट्रक्चर बनवून घेतलं का आपल्याकडनं सगळ्या गोष्टी रेडी राहतात. अगोदर स्ट्रक्चर बनवून घ्यायचं. फर्स्ट यू जस्ट क्रिएट द स्ट्रक्चर, देन यू विल बी गो टू युअर्स फंडामेंटल थिंकिंग, जे असेल ते. राईट. आता माझं असं म्हणणं आहे की मला तिघांना पण ग्रेड द्यायचे, बेस्ट कोणतं सगळ्यात भारी ॲज कम्पेअर टू. तर माझं असं म्हणणं आहे की मी परत मला काय करायचं, आता किती रो कन्सिडर केले आपण. फर्स्ट रो झाली आपली चिटकून, सेकंड रो आली. आता मी परत काय करतो आहे, तिसरी रो कन्सिडर करतो आहे. आय एम जस्ट गोइंग टू क्रिएट थर्ड रो. आणि थर्ड रोच्या आतमध्ये मला काय करायचं आहे माहिती आहे का, बेसिकली की या थर्ड रोमध्ये मला परत 3 कॉलम द्यायचे, 1 2 3. आता आपण काय करणार, थर्ड रोमध्ये 3 कॉलम देणार आहे अकॉर्डिंग टू म्हणजे त्याचं बिहेवियर कसं आहे, बिहेवियर ऑफ कॉलेज, गुड बॅड अँड बेटरमध्ये. तर परत मी काय करतो, आता माझी फर्स्ट रो माझी फर्स्ट रो लिहूनही झाली, सेकंड रोही झाली. आता मला परत थर्ड रो कन्सिडर करणं आहे. मग परत थर्ड रो कन्सिडर करायसाठी मला काय करावं लागणार आहे, अगोदर एक रो कन्सिडर करून घ्यावं लागणार आहे. सो बघा, सिनॅरिओ जास्त काय अवघड नाही याचा. डिव्हिजन कामध्ये ॲड करतो आहे मी, मला कळ. ओके. सो सिम्पल आहे. इथं बघा, थोडंसं खाली घेऊन सांगतो. इथून तर आपण इथं फर्स्ट रो कन्सिडर केलेली आहे. आणि हे जे आतमधले सगळा डेटा आहे, दीज वन आर कॉलम्स. ओके. परत सेकंड वन जर बघितलं आपण, इफ यू आर ट्राईंग टू वॉच द सेकंड वन, तर TR पासून तर TR एंडपर्यंत हिअर इज सेकंड रो कन्सिडर केलेली. आणि आतमधला सगळा डेटा आहे ना, हा कॉलम आहे. आता परत काय करणं आहे आपल्याला, इथून तर खाली TR थर्ड रो कन्सिडर करणं आहे आणि त्याच्या आतमध्ये कॉलमचा डेटा टाकणं आहे. लेट्स वी आर डुईंग. जस्ट आय एम बेसिकली गोइंग टू TR. ओके. अँड आफ्टर TR एक रो कन्सिडर केली. रोच्या आतमध्ये मी सगळ्यात पहिलं काय करतो, एक कॉलम कन्सिडर करतो TH. माझं म्हणणं आहे प्रेस्पेक्टिव्ह द्यायचे मला. प्रेस्पेक्टिव्ह गुड किंवा रेटिंग. थोडक्यात रेटिंगच घेऊ आपण याच्यामध्ये. रेटिंग समजायला घेऊ आपण 4.0 ऑफ 5.0. 5 पैकी याला 4.5 रेटिंग देऊ शकतो मी. कोणाला? मुक्तानंदला. ओके. नेक्स्ट आय एम जस्ट सिलेक्टिंग द अनदर कॉलम हिअर विच आर दे अप्रॉक्सिमेटली वन्स अगेन TH स्टार्टेड. माझंही म्हणणं यालाही रेटिंग देऊन टाकायची मला. रेटिंग याची घेऊ आपण 4.5 लेस दॅन 5. बाकीचा तो सेकंड वन खाली कॉलम येऊन जाईल त्या ठिकाणी. अँड आय एम जस्ट गोइंग टू prepare the last one column which are the TH column, and these are the actually maybe rating RATI rating 4.9 out of 5.0. okay, so here is we have successfully created our first line, second line and third line, which फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. इथपर्यंत आपलं बेसिकली काय झालं, कंटेंटमेंट झोन क्रिएट झाला. आता कंटेंटमेंट झोन क्रिएट झाल्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टेक्निक आपल्याकडे काय येते. सो आफ्टर दॅट कम्प्लिटेड वी वॉन्ट क्रिएट दी बॉर्डर ऑन अ बोथ साईड. आपलं काय करावं लागतं त्या ठिकाणी, त्याचा जो पेज आपण बनवला आहे त्या पेजच्या आतमध्ये काय करावं लागतं, ऑलवेज वी हॅव क्रिएट अ बॉर्डर इन टू द बोथ ऑफ द साईड.
आता बॉर्डर क्रिएट करण्यासाठी बघा आपल्याकडं कोणकोणती इलेमेंट होते, तर आपल्याकडे एक इलेमेंट होता TR, जो की काय सेट करत होता आपल्याकडं, TR विल बी सेटिंग द रो. देन सेकंड वन आपल्याकडे इलेमेंट होता TH विच आर सेटिंग द कॉलम. आणि हे सगळं कशाच्या अंडर येत होतं, तर हे सगळं काय कशाच्या अंडर येत होतं, टेबलच्या आतमध्ये. तर आपल्याला अगोदर काय करावं लागतं, सगळ्यात बेस्ट थिंकिंग इज दॅट आपल्या याच्या बॉडीला सांगावं लागतं. कोणाच्या बॉडीला, बेसिकली जो पेज असतं त्या पेजच्या बॉडीला सांगावं लागतं की मी हे 3 इलेमेंट देऊन काय करतोय, टेबल्स तयार करतोय. आणि आता मला काय पाहिजे, टेबलमध्ये मला बॉर्डर पाहिजे. आय जस्ट वॉन्ट टू क्रिएट माय टेबल युजिंग द रो, युजिंग द TH अँड टेबल टॅग ऑल्सो. आता मला काय पाहिजे, माझ्या याच्यामध्ये बॉडी म्हणजे माझ्या बेसिकली काय म्हणतो आपण त्याला, माझ्या बॉडीमध्ये टेबलच्या बॉडीमध्ये हे पाहिजे मला, बॉर्डर वगैरे पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी कशा करू शकतो आपण, तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे दोन टेक्निकनं आपण करू शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, की तुम्ही स्टाईल टॅग तयार करा. स्टाईल टॅगवरती स्टार्ट, स्टाईल टॅग खाली एंड करा आणि स्टाईलच्या आतमध्ये यू कॅन यूज टेबल TH TD आणि त्याला तुम्ही डायरेक्ट काय देऊ शकता, बॉर्डर देऊ शकता. ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट ना नाही करू शकता. आता आपण बघू कुठला टॅग कन्सिडर करायचा आपला. ही जी गोष्ट केलेली आहे इथून इथपर्यंत, विच आर द इनलाईन CSS, हे आपण इनलाईन CSS मध्ये सुद्धा करू शकतो. ओके, वी कॅन क्रिएट इनलाईन CSS ऑल्सो जनरल. आणि तुम्ही जर नीट बघितलं याच्यामध्ये, तर इनलाईन CSS कुठं केलेली आहे त्यांनी, थोडंसं टेक्निकली बघा. इनलाईन CSS कुठे केलेली आहे, हेअर इज अ बॉडी टॅग ओपन. इथं तुमचा बॉडी टॅग ओपन आहे. इट मीन्स वॉट, काय की बॉडी टॅग खाली जाऊन क्लोज होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला इथं, की जी इनलाईन CSS दिली त्यांनी किंवा जी इनलाईन टेक्निक त्यांनी दिली, तर ही बॉडीमध्ये कुठं दिलेली नाही. कळतंय का, ही बॉडीमध्ये कुठंही दिलेली नाही, ही बॉडीच्या वरती दिलेली इनलाईन CSS. इनलाईन CSS इज गिविंग ओव्हर दी बॉडी, नॉट अमॉंग द बॉडी. ही गोष्ट ध्यानात ठेवा फक्त. ओके, तर आपण घेऊ स्टाईल, घेऊ टेबल TH आणि TDची. टेबल TH आणि TDची स्टाईल घेऊ या ठिकाणी. टेबल बघू दोन्ही साईडनं होतं आहे का, इनलाईन घ्यायची की आउटलाईन घ्यायची, जमतं आहे का एकदा चेकआउट करून घेऊ आपण. वी आर जस्ट गोइंग टू हेअर स्टाईल, अरे ओके, STYLE स्टाईल. ओके, फंडामेंटल बघू द्या एकदा मला. स्टाईल कन्सिडरेशन केली, ठीक आहे. टेबल TH आणि TD गरज नाही, हे घ्यायची, स्टाईल घ्यायची गरज नाही. टेबल घेतलं तरी होऊन जातं. टेबल कन्सिडर TD TR अँड कन्सिडर TH. ओके, टेबल TH आणि TR. ओके, STA and we just hitting the border here, BORDER border. मी करतो बॉर्डरला 2 पिक्सल सॉलिड ब्लॅक. व्हेरी गुड. सो हेअर इज काय झालं या ठिकाणी, की त्याची ती बॉर्डर येऊन गेली. इनलाईन झाली तर करा, नाही झाली तर नका करू, काय प्रॉब्लेम नाही, एक्सटर्नलच बरी. सो हेअर इज प्रिपेअर्ड. इथं तुम्ही काय करू, डॅश बॉर्डर, डॉटेड बॉर्डर जे असेल ते पण मला द्यायचं ते देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, मलाही समजायची विड्थ जर द्यायची ठरली ना, WIDTH विड्थ. सो आय एम जस्ट गोइंग टू मेकिंग द विड्थ 50 पिक्सल. मला नाही वाटत विड्थमध्ये काही चेंज होईल म्हणून, ठीक आहे. आय थिंक पिक्सलची गरज नाही, पण जस्ट 50 करून बघतो. ठीक आहे, नाही होऊ शकत, काय अडचण नाही. एवढं तर कळालं की बॉर्डर विल बी केम ॲज अन सॉलिड ब्लॅक. तुम्ही याला डॅश करा, डॉटेड करा, काय म्हणतात त्याला, ग्रू करा, रिच करा, जसं तुम्हाला पटेल तसं करा. ॲज यू वॉन्ट टू द बॉर्डर स्टाईल. 1 पिक्सल ठेवली तर काय फरक होईल, 1 पिक्सल ठेवली तर एकदम नॉर्मल होऊन जाईल. थोडक्यामध्ये ब्राउचरसारखं झालं आहे. ठीक आहे. सो दॅट टाईप ऑफ सिनेरिओ वी कॅन क्रिएट ऑन यूजिंग द बॉर्डर स्टाईल, बॉर्डर टाईप वगैरे 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 वगैरे. त्याच्यामध्ये
तुम्हाला वाटलं की सायझिंग वगैरे चेंज करायची आहे, तर सायझिंगमध्ये तुम्ही स्टेबल स्टाईलमध्ये सुद्धा जाऊन यूज करू शकता. त्यात काय फॉल्ट नाही. यू जस्ट वॉन्ट टू चेंज द स्टाईल वगैरे, तर तुम्ही तेही बदलू शकता. जसं की टेबल हे बघा, सिम्पल स्टेबल टेबल स्टाईल, गो, विड्थ आणि हे. ओके, जास्त काय अवघड नाही याच्यामध्ये, सिम्पल आहे. तुम्हाला समजा वाटलं की बेसिकली काय करायचं, टेबल टॅग स्टार्ट केला, तर टेबलच्या वरती तर काय कशाविषयी टेबल आहे तर माहीतच नाही आपल्याला. तर मी काय करतो, टेबल स्टार्ट जिथं झालं आहे ना त्याच्यावर जातो आणि या ठिकाणी एक H1 क्रिएट करून टाकतो, एक टॅग, की धिस इज फॉर information about best colleges with rating, RATI, with rating of 5.0. ओके. तर मला असं वाटतं की हेडिंग येऊन जाईल त्या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला वाटलं हेडिंगला सेंटरला घ्यायचं, सेंटरला घेऊन टाका, काही फरक पडत नाही. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये जाऊन जर वाटलं की याची समजा साईज चेंज करायची, आपल्याला थोडं कमी जास्त करायचं आहे, तर सिम्पल आहे, STY टेबल स्टाईल घ्या, त्यानंतर विड्थ घ्या पुढं. सॉरी, WIDTH विड्थ, याला मी 50% करतो, 50%, अँड जस्ट आय एम हिटिंग द रन बटन. ठीक आहे, अजून थोडीशी विड्थ कमी झाली याची, मे बी आय एम जस्ट कवर्ड इन 5%. सो 5%मध्ये अजून काय होईल? ठीक आहे, बस ठीक आहे, इतकंच खूप झालं आपलं. बाकीचं रेटिंग नंतर बघू याच्या. हे जास्त क्रिएटिव्ह नका ध्यान ठेवू. काय आलं, वन टाईम डोक्यावरती एखादा प्रेशर पडला का, आता कोणकोणता प्रेशर पडला म्हणजे डोक्यावरती, सगळ्यात पहिलं THTR ध्यान ठेवायचा प्रेशर पडला. त्याच्यानंतर तुम्हाला मी CS टाकला, मध्ये CSSचा प्रेशर टाकून परत टेबल स्टाईल विड्थ वगैरे कमी जास्त करायचा प्रेशर. सो डोंट ॲक्सेप्ट द मोर प्रेशर इफ यू हॅवंट familiar with multiple tags na. You just try what am I teach you in minimum lessons or minimum time. जेवढे कमीत कमी टॅग शिकवले ना, बस त्या टॅगवर त्याच्यावर फोकस ठेवा. आता पहिला कोणता टॅग शिकवला, टेबल टॅग चालू, टेबल टॅग एंड. त्यानंतर सेकंड टॅग कोणता झाला, TR TR टॅग चालू, TR टॅग बंद. तिसरा टॅग कोणता झाला आपल्याकडं, TH टॅग चालू, TH टॅग बंद. आणि त्यात आपण परत एक CSS केली, त्या CSSमध्ये आपण काय केलं, बॉर्डर सेट केली. म्हणजे जवळपास 3 टॅग ते झाले, प्लस एक टॅगही काढला झाला, 4 टॅग. आणि परत मी 5वा टॅग सांगायला लागलो, तर ते पूर्ण मिसमॅच होऊन जाईल. वन टाईम जर 5 टॅग तुमचं ब्रेन ॲक्वायर करायला लागला ना, तर तुम्ही जमाल तुम्हाला सगळ्या गोष्टी वन टाईम इथं. बट व्हॉट्स हॅपन, इट विल बी व्हॅनिश आफ्टर यू आर गोइंग टू प्रॅक्टिस. तुम्ही प्रॅक्टिस करायला लागशाल, ते व्हॅनिश होऊन जाईल. हा सिनेरिओ असतो प्रत्येक वेळेस. ओके, ठीक आहे. टेबलच्या विषयी अजून बरीचशी इन्फॉर्मेशन घ्यायची पडलेली आहे, तर बेसिकली आपलं इथपर्यंत झालं. ठीक आहे, लेट्स वी आर गोईंग टुवर्ड्स द अनदर पॉईंट रिलेटेड टू द टेबल टॅग. ओके, सो टेबलच्या विषयी आपण काय केलं, इथं TD TH वगैरे सगळं समजून सांगितलेलं आहे मी. परत परत हे याच्यात बघायचा विषयच नाही. टेबलच्या बाबतीमध्ये TD काय असतो, TR काय असतो वगैरे वगैरे, नॉर्मल इन वन शॉर्टमध्ये सांगून टाकलं. बॉर्डरविषयी पण आपण आता डिस्कशन केलं. बॉर्डर, टेबल, THS वगैरे कुठले कुठले बॉर्डर वगैरे असतात. कोलॅप्स, आता बेसिकली काय, सम आर कोलॅप्स बॉर्डर, सम आर नॉन कोलॅप्स बॉर्डर. कोलॅप्स बॉर्डर आणि नॉन कोलॅप्स बॉर्डरमध्ये काय असतं, की एकदा जर विड्थ सेट झाली बॉर्डरची, तर त्याला आपण नॉर्मल बॉर्डर म्हणतो. जसं की बॉर्डर, टेबल, TH अँड TR, ही झाली आपली नॉर्मल बॉर्डर आणि नॉर्मल टेबल. बट कोलॅप्स टेबल इट मीन्स दॅट टू अवॉइडिंग द डबल बॉर्डर, लाईक एक्झाम्पल अबू. वरचे जर समजा आपल्याला बेसिकली डबल बॉर्डर जर आपल्याला काय करायची आहे, सोडून द्यायची, मग आपला डबल बॉर्डर नकोच आहे, तर त्या टायमाला आपण काय करतो, बॉर्डरच्या खाली फक्त शब्द काय वापरतो, बॉर्डर कोलॅप्स, आणि कोलॅप्स शब्द वरती टाकून देतो. जसं की इथं बॉर्डर कोलॅप्स अँड कोलॅप्स, सिम्पल आहे, जास्त काय अवघड नाही. इफ border collapse, okay, so I'm just going to add here border collapse, border, then CO collapse. border collapse करायचा आहे का, हो collapse करायचा आहे, तर COLLAPSE collapse and then enter, तर डबल बॉर्डर कॅन्सल होईल, सिंगल बॉर्डर येऊन जाईल. सो दीज आर द
टेक्निकल थिंकिंग. कोलॅप्स इट मीन्स वी डोंट वॉन्ट टू डबल बॉर्डर. इथं वाटलंच तर मी काय करतो, एक याच्या अंडर तुम्हाला एक नोट प्रिपेअर करून देतो मी. द फॉलोइंग टॅग इज यूज फॉर डबल बॉर्डर, DOBLE, डबल बॉर्डर. ओके. आणि ही कमेंट आउट करून टाकतो याला आता. आणि हे जे सांगितलं होतं यासाठी एक कमेंट देऊन टाकतो मी की बाबा हे कायसाठी यूज केलं आपण. द फॉलोइंग डेटा यूज फॉर सिंगल बॉर्डर. ओके. इथं एक कमेंट देऊन टाकली. तुमच्या नोट्स पण इथं प्रिपेअर करून दिल्या मी. राईट. आता कोलॅप्स बॉर्डरविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन आपण घेतलेली होती की कोलॅप्स बॉर्डर वगैरे काय असतं, काय नाही. आता नेक्स्ट पॉईंट आहे स्टाईल टेबल बॉर्डर. आता स्टाईल टेबल बॉर्डरमध्ये काय येतं की बाबा त्या बॉर्डरच्या बॅक साईडला जर आपला रंग वगैरे द्यायचा आहे, एखादा रंग जर सेट करायचा आहे आपला त्या बॉर्डरच्या इन साईडला, जसं की समजा काय ते कप्पे आहेत ना, तर कप्प्याच्या पाठीमाग काहीतरी एखादा रंग द्यायचा असला तर सिंपल आहे, बॅकग्राऊंड कलर शब्द वापरायचा आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे. सिंपल. आय जस्ट वॉन्ट टू मला असं वाटतं की एखादा ग्रे वगैरे त्याच्यामध्ये देऊन टाका. तर बॅकग्राऊंड कलर करतो मी BACKGROUND बॅकग्राऊंड अँड कलर COLOR बॅकग्राऊंड कलर. आणि ग्रे करतो GRE किंवा ग्रीन करतो सिंपल. बॅकग्राऊंड कलर ग्रीन. जास्त झालं ते. ठीक आहे. कलर ऑपेसिटी किंवा कलर ॲडजस्टमेंट 10% करून बघू. 10% ठीक आहे. चालत नाही हा टॅग ह्याच्यात, सॉरी. कलर ठीक. इथपर्यंत झालं. ओके. नेक्स्ट पॉईंट पुढचं बघू. फंडामेंटल राऊंड टेबल बॉर्डर. ओके. जर तुम्हाला असं वाटलं की त्याच्यामध्ये बॉर्डरची काय करायचं आहे, तुम्हाला रेडियस कन्सिडर करायची. रेडियस कन्सिडर म्हणजे काय, एका बॉर्डरच्या आतमध्ये समोर दिसतं की तुम्हाला बस सेम सिनेरिओ. बॉर्डरच्या आतमध्ये जर संपला राऊंड करायचं आहे तर बॉर्डर रेडियस, आता एक पॉईंट आहे बॉर्डर रेडियस म्हणून. बॉर्डर रेडियस काय असतो की बॉर्डर रेडियस चारही बाजून काय करत असतो, तुमचा जो आतमधला सर्कल आहे त्या आतमधल्या सर्कलला काय करत असतो की बेसिकली कमी करतो किंवा समजा एक रेडियस प्रोव्हाइड करतो. सिंपल आहे. सिंपल टॅग वापरायचा, बॉर्डर रेडियस जितके लागेल तेवढी करून घ्या. जस्ट वी स्टार्ट हेअर. सॉरी. बॉर्डर रेडियस. आज पुरा टेबल टॅग खतम करून टाकू आपण. सोपं आहे, जास्त काय अवघड नाही. मी हा टॅग सध्या बंद करतो. इम्पॉर्टंट टॅगच ठेवतो त्याच्यामध्ये. बॉर्डर रेडियस बेसिकली बॉर्डर रेडियस बेसिकली 10 पिक्सल करून बघू व्हॉट विल बी हॅपन हेअर. बॉर्डर रेडियस 10 पिक्सल. हंड्रेड पिक्सल. बॉर्डरच्या आतमध्ये बॉर्डर नाही. ठीक आहे. नॉन कोलॅप्स. ठीक आहे चालतंय, काय अडचण नाही. The property which are rounded with the get rounded corners. Okay. Use the CSS border radius properties here to rounded the corner. कोणता प्रॉपर्टी वाढवली यांनी? CSS TR वगैरे घेतलेली. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर ठीक आहे, काही फरक नाही. समटाईम्स कंपायलर वोंट बी शो. आता याच्यात सांगायची गरजच नाही बरं तुम्हाला. डॉटेड बॉर्डर काय भानगडे, डॅश काय आहे, सॉलिड काय आहे, डबल काय आहे, ग्रू काय आहे, हे सगळं तुमचं झालेलंच आहे. ओके. बॉर्डर कलर जरी द्यायचा ठरला तर सिंपल टॅग वापरायचा, बॉर्डर कलर फिनिश इट. पहिला टॅग वापरला आपण बॅकग्राऊंडचा, इथं वापरा बॉर्डर कलरचा. बस. इथं पण एक तुम्हाला काय करतो, कमेंट पास करून घेतो मी. दिस इज फॉर द राउंडेड बॉर्डर BORDER. कमेंट का पास करतो माहिती का, तुमच्या नोट्स तयार होण्यासाठी. सेकंड, बॉर्डर कलर घ्यायचा आपला. तर बॉर्डर कलरसाठी परत मी कमेंट पास करून घेतो या ठिकाणी.
Okay. The following CSS is used for the borderline color. तर काय करणार आहे? ओके, BORDER बॉर्डर, देन उसके बाद कलर COLORE border color which are the red officially, and hence we have created the border color here. So these are the border color. ओके. एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी डायरेक्ट तुमचे प्रॅक्टिकली घेऊन तुम्हाला डायरेक्ट समजून सांगू शकतो की प्रॅक्टिकल उचलले आणि प्रॅक्टिकल सांगितले. पण मी इथं ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय किंवा या वेबसाईटवरती येऊन या सगळ्या गोष्टी प्रिपेअर आउट का सांगतोय, बिकॉज तुमचं लक्ष त्या पॉईंट्सकडे गेलं पाहिजे. जो पॉईंट आपला चालू आहे ना, त्या पॉईंट बाबतीत तुम्हाला इनिशियल इन्फॉर्मेशन आली पाहिजे. इनिशियल इन्फॉर्मेशन की बाबा याच्या पुढे काय होणार आहे. समोर तर टॅग दिसतोयच आहे, फक्त त्या टॅगला आपण इम्प्लिमेंट करतोय. ह्या गोष्टीला म्हणतात स्न्यूझो ट्रेनिंग किंवा स्न्यूझो टेक्निक असं म्हणतात. त्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो मी की मी ही डायरेक्ट इकडे वेबसाईटवरती येऊन मग इकडे ट्रॅव्हल का करतोय. सो त्याच्या बाबतीत तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो जी की तुम्हाला एकदम कामात येईल की वाय एम आय डुईंग इज बेस्ट. आपला जो ब्रेन आहे ना, ह्युमन ब्रेन कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्याही जगातल्या कुठल्याही गोष्टी असू द्या, त्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये जात नसतात किंवा ह्युमन ब्रेनच्या डोक्यामध्ये कुठल्याही अल्फाबेट, कुठल्याही गोष्टी कधीही सेट होत नसतात. हॅवंट कॅपॅसिटी ऑफ ह्युमन ब्रेन्स टू आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट्स, कलर वगैरे काहीच कॅपॅसिटी राहत नाही आपली. मग आपण काय करतो, कुठली गोष्ट कशी समजून घेतो माहिती आहे, किंवा कुठली गोष्ट आपल्या डोक्यामध्ये कधी जाते, तर वी हॅव कन्सिडर करू दिस आर द आवर ब्रेन. आपला ब्रेन आहे. ओके, ब्रेनच्या मल्टिपल फंक्शनॅलिटी तुम्हाला माहिती आहे. त्यातली आपण एक छोटासा हिस्सा घेऊ जो की समजा इथला 4 हेड पॉईंट कन्सिडर करू. दीज आर द 4 हेड पॉईंट्स. आता 4 हेड पॉईंट्स काय करतो, जर त्याला एखादी गोष्ट अंडरस्टँड करायची असली, एखादी गोष्ट काय करायची, सगळ्यात पहिली अंडरस्टँड करायची. सेकंड पॉईंट, ती गोष्ट रिसाईट करायची, पाठ करायची. आणि तिसरी गोष्ट तो इझी टू ॲक्सेस करायची. ती जी गोष्ट आहे ना, ती इझी त्याच्या डोक्यामध्ये फिक्स आउट झाली पाहिजे, फुल झाली पाहिजे. तर या 3 गोष्टीसाठी आपला ब्रेन काय करत असतो माहिती आहे का, आपला ब्रेन फोकस ठेवत असतो इमेजेसवर. त्याला जेही दिसतं समोर डोळ्याने, त्याला एखादी गोष्ट समजून किंवा एखादा स्टडी मी तुम्हाला सांगतोय, त्या स्टडी करण्याच्या अगोदर त्याला स्क्रीनवरती जेही दिसतंय ते म्हणजे काय, त्याला जेही इमेजेस दिसत आहेत ते इमेज तो काय करतो, न्यूरल सिग्नल न्यूरॉन्स असतात बॉडीमध्ये, ते न्यूरॉन्सकडून ते सिग्नल काय करतो, तो आपल्या ब्रेनच्या पार्टला पाठवतो की ही इमेजेस आहेत, हे इमेजेस आहे. मग ब्रेन काय करतो माहिती आहे का, ते इमेजेस त्याला दिसले का ब्रेन काय करणार, त्या इमेजेसवरून त्या इमेजमध्ये काय आहे त्याचा डेटा एक्स्ट्रॅक्ट करणार आणि तो पाठवणार आपल्या सबकॉन्शियस माइंडला. सबकॉन्शियस माइंड. ही गोष्ट म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, एखादा टॉपिक सांगायच्या अगोदर त्या टॉपिकला अंडरस्टँड करण्यासाठी ते टॉपिक कशा रिलेटेड आहे म्हणून मी तुम्हाला ते वेबसाईटची इमेज दाखवतो, बरोबर. त्यानंतर तुम्हाला ती गोष्ट पाठ व्हावा म्हणून मी परत काय करतो, त्या वेबसाईटवरून आपल्या स्पॅक एडिटरकडे येतो आणि स्पॅक एडिटरकडून तुम्हाला मी तिथं प्रॅक्टिकल करून दाखवतो, तिथं परत तुम्हाला इमेजेस दाखवतो. मग तुमची ती गोष्ट काय होते, पाठ होते. आणि परत मी काय करतो, स्पॅक एडिटरकडे ती गोष्ट इनपुट करत असताना त्याचं आउटपुट दाखवतो तुम्हाला. म्हणजे परत काय करतो, एक इमेज दाखवतो, जे इमेजमुळे काय होतं, तुम्हाला इझी टू ॲक्सेस होतं. दीज आर द माय टेक्निक, दॅट्स वाय यू आर ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग डे बाय डे. त्यामुळे काय होतं आहे की तुमची जी टेक्निक आहे, की तुमचा जो एखादी गोष्ट समजून घ्यायची कॅपॅसिटी ना, ती कॅपॅसिटी खूप वाढत चालली. याच्या अगोदर समजा इतकी कॅपॅसिटी नव्हती की एखादी गोष्ट समजा झालं ना की ती गोष्ट येईलच. 99.9 माझं जर रेशो कन्सिडरेशन तुम्ही कराल आत्ता जस्ट या इतक्या सगळ्या दिवसामधला, ॲज कम्पेअर टू दॅट डे, तर ह्या सगळ्या दिवसामधला एक रेशो असा होता की मी तुम्हाला फोकसिंग कशावर ठेवलं माहिती आहे का, सगळ्यात अगोदर फोकसिंग तुम्हाला इमेजिंगवरती ठेवलं मी. इमेजिंग करा, हे माझा पहिला फोकस राहिला. सेकंड पॉईंट काय, तुम्हाला क्रिएटिव्हिटी आयडियावरती थोडंसं मी टास्क दिले. दीज आर माय सेकंड प्रायोरिटी. आणि तिसरं काय, तुमच्याकडून ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी मी लाईव्ह तुमच्याकडून त्याचे ना स्क्रीनशॉट घेतले. म्हणजे ना काय झालं की ओव्हरऑल तुमच्यावरती मी काय केलं, ॲज अ फंडामेंटल प्रेशर टाकला. ज्या फंडामेंटल प्रेशरनं ज्या हार्डेस्ट पॉईंट होते, जे पॉईंट हार्ड होते, जे तुम्हाला मी सांगितले नाही की हे पॉईंट हार्ड आहे, समजेल का नाही समजेल,
तर हे हार्ड पॉईंट तुमच्याकडून काय झालं, इझी क्रॅक आउट झाले. आता तुम्हाला ते पॉईंट आता हार्ड वाटत नाही. जे हार्ड पॉईंट होते ते हार्ड पॉईंट क्लिअर झाले. त्या हार्ड पॉईंटकडून आपण काय केलो का आता ओरिजिनल हार्ड पॉईंटकडे चाललेलो आहे, जे की ओरिजिनल हार्ड पॉईंट आहे. पण ते हार्ड पॉईंट तुम्हाला हार्ड पॉईंट वाटणार नाही, बिकॉज यू हॅव नाव बिल्डिंग द कॅपॅसिटी फ्रॉम इन प्रिवियस 20 लेक्चर्स. टोटल 20 लेक्चरमध्ये एक कॅपॅसिटी बिल्ड झाली. ज्या कॅपॅसिटीमध्ये काय झालं माहिती आहे, कुठलीही गोष्ट समोर आली की आय कॅन क्रिएट किंवा आय कॅन मॅनेज किंवा आय कॅन बिल्ड ब्युटिफुली, ह्या टाईपचा एक गोष्ट तुमच्या माइंडसेटमध्ये क्लिअर झाली. दॅट्स वाय यू हॅव accessing a knowledge which I have putting in your mind as I want, and that knowledge will be help you to create a creative design by your practice. सो ध्यानात ठेवायचं, कुठल्याही सिनेरियोटिक गोष्टी असतात ना, त्या पहिल्या आपल्या हार्डच वाटतात, बट समटाईम सम गाईड विल बी मीट विथ अज ना. कुठले गाईड एखाद्या वेळेस आपल्याला भेटले. आता 2 प्रकारचे टीचर्स असतात आणि गाईडमध्ये फरक असतो. सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काय, काही टीचर्स असतात बघा बरं का, काही टीचर असतात, काही गाईड असतात आणि काही कॉम्बो असतात. आता फरक काय याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. टीचर जे आहेत ना, टीचर एखादा सिनियर तुम्हाला शिकवतात, संपला विषय. एखादा टॉपिक त्यांनी तुम्हाला शिकवला आणि ते निघून गेले, त्यानंतर तुम्ही नेक्स्ट मीटिंगला जाणार, बस संपला. गाईड काय असतो माहिती आहे का, गाईड काय करतो का एखादी गोष्ट तुम्हाला रिअलिस्टिक करून सांगतो. जसं की इंडस्ट्रीमध्ये याचं काय नॉलेज वगैरे, त्याला गाईड म्हणतो आपण बेसिकली. टीचर आणि गाईडमध्ये फरक आहे. टीचर फक्त बुकिश नॉलेज देणार तुम्हाला, गाईड काय करणार, इंडस्ट्रियल नॉलेज देणार. आणि कॉम्बो नावाचा पर्सन असतो, जो इन पार्ट टाईम म्हणा किंवा इन सम हावर म्हणा, वर्क ॲज अ टीचर अँड रिमेनिंग हावर वर्क ॲज अ गाईड अँड आफ्टर दॅट रिमेनिंग ॲज अ फ्रेंड. हा एक पर्सन असतो TGF म्हणून, नॉट KGF, TGF. These are the better than teacher, better than guide, better than combo. बिकॉज हा असा एक पर्सन असतो की बाई अशा प्रकारचं एक टीचरशिप असते किंवा एक लिडरशिप असते किंवा एक गाईडशिप असते, की ज्यामध्ये तुम्ही काही जरी करशाल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की या सगळ्या गोष्टी करा, या गोष्टी अशा चेंज करा, तसं करा. ॲज अ सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ॲज अ फ्रेंड. ठीक आहे, आजचा जेवढा सिनेरिओ झाला, तुम्हाला आजचे टास्क देऊन टाकतो मी. टास्क नंबर 1 काय करा माहिती का, एक कॉलम तयार करा. ज्या कॉलमच्या आतमध्ये काय करा, डिस्टिंग्विश. इकडे काय करणार तुम्ही, HTML आणि इकडे CSS, आणि खाली कॉलम तयार करा. 2च कॉलम करायचे. HTML मध्ये काय काय आहे, CSS मध्ये काय काय आहे. HTML सोपी की CSS सोपी, त्याच्यानंतर कोणतं सोपं वाटतं, HTML वाटतं का CSS वाटतं, त्यानंतर वेब डेव्हलपमेंट कशामधून होतं, HTML. थोडक्यात डिस्टिंग्विश तयार करायचे दोघांचे. टास्क नंबर 1. ओके, सिम्पल. नेक्स्ट डे you should create another task, 1 column, 2 column, 3 column and 4 column. ओके, 4 कॉलम तयार करा. 4 कॉलम वरती, देन 4 कॉलम खाली. या 4 कॉलममध्ये तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते क्रिएट करा. फक्त इथं तुम्हाला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड कलर, कॉलमला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे. बॅकग्राऊंड कलर या आतमध्ये काय करणं आहे, कॉलमच्या बॅकग्राऊंड कलर देणं आहे तुम्हाला सगळ्या या टास्कमध्ये. परत या टास्कमध्ये काय ॲड करायचं तुम्हाला, इन दॅट टास्क अगोर बॅकग्राऊंड कलर दिला, तर बॅकग्राऊंड कलर आल्यानंतर अगेन या टास्कमध्ये काय ॲड करा की बेसिकली राऊंडेड बॉर्डर ॲड करायचा प्रयत्न करा. होतील आता राऊंडेड बॉर्डर द्या. ओके, टास्क नंबर 2. आता टास्क नंबर 3 मध्ये काय करा, फायनल टास्क, एक 3 कॉलमचा टास्क तयार करा, ज्याच्या अंडरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डॉटेड बॉर्डर द्यायची, डॉटेड नाही, रिच बॉर्डर द्यायची, RIDGE, रिच बॉर्डर. टाईप ऑफ बॉर्डर रिच द्यायची. बॉर्डर कलर द्यायचा आहे, बॉर्डर कलर द्या. आणि बस, ठीक झालं, भरपूर झालं. 1-2 टास्क कंप्लीट करा. Basically, this task will be help you to create a multiple thinking. Okay, we will be meet you in next lecture. Today we will be completed our 15 minutes.